राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा साहेबराव गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम मी त्यांना वंदन करतो आणि विचारपीठावरील आमचे सर्व सहकारी, प्रामुख्याने सुधीर भाऊ भोसले, सुभाष बोरकर, आमचे जुने मार्गदर्शक आणि आता आमचे समन्वयक अनिल पाटील साहेब, प्रदीप कचे, अजय भोसले, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष, सगळे प्रमुख पदाधिकारी, या ठिकाणी जमलेले संपूर्ण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अँबेसेडर हॉटेल सारख्या ऐतिहासिक आणि महत्वाच्या अशा हॉटेलमध्ये आज ही मीटिंग घेण्याची संधी मिळाली. ते श्यामभाऊ पाटील, हे सगळे मित्र, त्यांचे सहकारी आणि जळगाव, मुख्यतः जळगाव जिल्ह्यातून आलेले बरेच कार्यकर्ते आहेत इथं. तर खरं तर संभाजी ब्रिगेड मुंबई मार्गदर्शन व बिझनेस कॉन्फरन्स असा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये अँबेसेडर हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि हा प्रमुख निमंत्रित लोकांचा कार्यक्रम होत आहे. त्याला एक वेगळं महत्व आहे. मराठा सेवा संघाने एक सामाजिक चळवळ सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये राजकारण विरहित समाज निर्माण करण्याचा एक उद्देश होता आणि त्यावेळेस महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात होतं. संख्येने जास्त असल्यामुळे, त्यांचे आमदार खासदार जास्त असल्यामुळं, त्यांचं प्रतिनिधित्व जास्त असल्यामुळे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातलं स्थान, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सगळीकडे मराठा समाजाचेच लोक दिसायचे. आणि म्हणून प्रशासनामध्ये आपले लोक असले पाहिजे, उद्योगात आपले लोक असले पाहिजे, व्यवसायात आपले लोक असले पाहिजे, प्रचार प्रसार माध्यमात आपले लोक असले पाहिजे. अशा प्रकारची संकल्पना मांडून मराठा सेवा संघाचं काम सुरू झालं. तो विचार संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड महिलांसाठी आणि तरुणांसाठी हा प्रसारित करण्यासाठी या दोन शाखेची निर्मिती झाली. हळूहळू संघटनेची दिशा ठरली गेली. मग संभाजी ब्रिगेड जसं आणि पाटील साहेबांनी सांगितलं तर तिचं काम तसं केडर बेस काम होतं. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना एक विचारधारा, शिवराय फुले शाहू आंबेडकरांची रुजवणं, या पद्धतीने सुरू झालेलं काम हळूहळू भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवरील कारवाईनंतर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली संभाजी ब्रिगेड. त्यानंतर शिवनेरीवरचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचं, वाघ्या पुतळ्याचं असेल, पुण्यातल्या गडकरींच्या पुतळ्याचं असेल, अशा अनेक आंदोलनांबद्दल सांगू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचं नाव एक आक्रमक संघटना म्हणून पुढे आलं. परंतु निश्चितच आपण समाजकारण, राजकारण लोकशाहीमध्ये केलं पाहिजे. आपल्याकडं लोकप्रतिनिधी निवडून देणं, आपण मतदान करतो, त्यांच्यावर दबाव असला पाहिजे, म्हणून एक समाजकारण केलं पाहिजे, अशा काही संकल्पना होत्या. परंतु आजचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर ते कुठल्या दिशेला चाललंय, कसं चाललंय हे तुम्ही सगळेजण बघता. परंतु मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे नेण्यासाठी खरं तर इथं तुम्ही मला निमंत्रित केलेले. मी हे मुद्दामून काही विस्तारित गोष्टी सांगायचा छोटेखानी प्रयत्न केला, त्याचं कारण काही नवीन लोक आपल्याशी जोडलेले आणि त्यांना हे किमान एक छोटस ब्रीफिंग त्यांना असावं की संघटनेच्या मुळाशी काय आहे आणि त्याची संकल्पना काय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याची कल्पना मांडली होती आणि ती होती अहद तंजावर. कारण तंजावर पर्यंत ते दक्षिण दिग्विजय करून आले होते. त्यांचे सावत्र बंधू वेंकोजी राजेंचं त्या ठिकाणी राज्य होतं. बेंगलोर मैसूर शहाजी महाराजांच्या ताब्यात होतं आणि दक्षिण दिग्विजय केल्यानंतर दक्षिणेतली ताकद आपल्याबरोबर आली तर आपण उत्तरेला जिंकू शकतो आणि म्हणून उत्तरेत कुठपर्यंत जायचं
तर अटकपर्यंत जायचं आणि म्हणून पेशावर जे आता पाकिस्तान मध्ये आहे तिथपर्यंत माझं राज्य असेल, म्हणजे अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला, ही संकल्पना 6 जून 1674 ला एक प्रेरणा आणि विचार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सगळ्यांना त्या काळामध्ये दिली. शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 ला रायगडावर त्यांनी देह ठेवला. शिवाजी महाराज गेले, पुढे 9 वर्ष संभाजी महाराजांनी राजगादीवर काम केलं. परंतु संभाजी महाराज सुद्धा आपल्यातनं गेले. वडबुद्रुकला संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि पुढे हा विचार घेऊन छत्रपती शाहू महाराज गादीवर बसले सातारचे, आणि हा विचार अटकपर्यंत गेला. आणि एक दिवस दिल्लीचा तख्त मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे अनेक वर्ष दिल्लीचा तख्त आपल्या ताब्यात होता आणि देशात जवळपास 110 वर्ष मराठ्यांचं राज्य होतं. असं मानण्यात येतं की 1818 ला ब्रिटिशांनी पुण्याच्या शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज खाली घेतला आणि युनियन जॅक वर चढवला. तोपर्यंत मराठ्यांचं राज्य या देशात. मध्यंतरी शशी थरूर हे मोठे विचारवंत लेखक आहेत, परराष्ट्र व्यवहार मंत्री होते काँग्रेसच्या काळामध्ये, आंतरराष्ट्रीय विचारवंत आहेत. त्यांना जेव्हा विचारलं की जर ब्रिटिश या देशात नसते आले, ब्रिटिश जर या देशात नसते आले तर या देशावर कुणाचं राज्य असतं, त्यांचं नैसर्गिक उत्तर होतं की मराठ्यांचं राज्य असतं. कारण मराठ्यांचं राज्य होतं ही गोष्ट खरी आहे. आजही तुम्ही इंदोर, ग्वालियर, बडोदा, कागजनगर, देवास या सगळ्या ठिकाणी तुम्ही जर गेला, धार या सगळ्या ठिकाणी आजही, कलकत्ता अनेक ठिकाणी मराठा समाजाचं साम्राज्य होतं. त्या त्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी इतिहासाच्या काळामध्ये लोक तिथं स्थायिक झालेले आहेत, राहायला गेलेले आहेत, किंवा त्या त्या काळात राज्य करता करता तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले. तुम्ही जर केरळमध्ये आपले लोक राहतात, त्याच्यावर एक युट्यूबवर व्हिडिओ आहे, आणि तिथं असलेले आपले मराठा बांधव, मराठी बांधव ज्यांना तुम्ही त्यांच्याशी नातं संबंध करू शकता, परंतु तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती, तिथले कपडे, तिथली भाषा त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे अगदी आपण रजनीकांत ज्याला म्हणतो, हा दक्षिणेतला सगळ्यात सुपरस्टार किंवा आपल्या देशातला सुपरस्टार म्हणतो, त्याचं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. तो पुरंदर तालुक्यातला आहे. त्याचं मूळ कुटुंब पुरंदर तालुक्यातलं आहे. पुढे ते कोल्हापूरला गेलं, कोल्हापूरहून बेळगाव, बेळगावहून बेंगलोर, बेंगलोरहून मग नंतर खाली दक्षिणेत मद्रासमध्ये तो सुपरस्टार झाला म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला तुम्हाला अशी अनेक उदाहरणं देता येतील की मागच्या 100-150 वर्षापूर्वी मराठा समाजाचं साम्राज्य असल्यामुळे हे सगळीकडे विस्तारलेले लोक, यांचा डीएनएच विस्ताराचा आहे, मायग्रेशनचा आहे. मग आजच्या काळामध्ये आपण असे खुजे का झालो, आपले विचार असे खुजे का झालेले, आपण एवढा छोटासा विचार का करावा लागलो. मला काही गोष्टी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर आमचे अनेक असंख्य असे बांधव आहेत जे सामाजिक चळवळीमध्ये, त्यांना कदाचित ते आवडणार नाही म्हणून मी त्या बऱ्याच गोष्टी टाळतो. परंतु आपण विचार दरिद्री ठेवले तर दारिद्र्य आपल्या नशिबात ठरलेलंच आहे. आणि म्हणून विचार विस्तारित केले, विचार मोठे केले, तर मी निश्चित सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, पण विचार प्रेरणा जिवंत होती. आणि म्हणूनच मराठ्यांनी अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला ही शिवाजी महाराजांची संकल्पना त्यांच्यानंतर 27-28 वर्षानंतर प्रत्यक्षात आणली. आणि मोगल असेल, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही या चारही शाह्यांना गाडून मराठा साम्राज्य उभं केलं. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असेल, कोणाकडे पुतळा असेल, कोणाकडे फोटो असेल, पण बहुतेक लोक घरामध्ये एक प्रतिष्ठेचा विषय म्हणून म्हणा किंवा शिवाजी महाराजांना आदर्श मानतात म्हणून म्हणा, त्यांच्या घरामध्ये एक तस्वीर असती आणि ती असती राज्याभिषेकाची. मी राज्याभिषेकाच्या प्रेरणेनेच अनुषंगाने बोलत असल्यामुळे तर राज्याभिषेकाचं चित्र घरामध्ये लावलेलं असतं. त्या राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेले असतात, जिजाऊ असतात, राजाराम महाराज असतात, संभाजी महाराज असतात, त्यांच्या कुटुंबातले महिला बसलेल्या असतात.
आणि संपूर्ण दरबार भरलेला असतो, राजदरबार भरलेला असतो, सरदार लोक तिथे उभे असतात आणि मग समोर एक माणूस कमरेपासून शिवाजी महाराजांपुढे झोपलेला असतो, वाकलेला असतो. त्याचं नाव काय? हेनरी ऑक्झिंडर. बरोबर आहे. हा कोण आहे? हा ब्रिटिश गव्हर्नर आहे. ज्या मुंबईमध्ये आपण आहोत ही मुंबई त्यांच्या ताब्यात होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राज्याभिषेक करत होते. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश आले. पण गव्हर्नर असलेल्या आपण हेनरी ऑक्झिंडरला वाकलेलं दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या ज्या काही युरोपियन देशामध्ये व्यापारानिमित्त आलेले, मी जसं सांगितलं, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, या देशातून विस्तारले होते. मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात होती, गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, पॉंडिचेरी फ्रेंच लोकांच्या ताब्यात होतं, दीव दमण अजून काही लोकांच्या ताब्यात होतं. म्हणजे विस्ताराने व्यापाराच्या निमित्ताने या देशात ऑलरेडी युरोपियन लोक आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज जर आज जन्माला आले, आज, आणि त्यांनी जर त्यांची तस्वीर बघितली, फोटो बघितला तुमच्या घरामध्ये, शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसले, ब्रिटिशांचा हेनरी ऑक्झिंडर समोर वाकलेला आहे. ज्याला शिवाजी महाराजांपुढे वाकायला लागतं त्या ब्रिटिशांनी या देशावर नाही तर जगावर राज्य केलं. जगावर राज्य केलं त्यांनी. कशाच्या निमित्ताने केलं? सगळ्यात पहिल्यांदा उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने या देशात आणि जगावर युरोपियन खंडातल्या लोकांनी राज्य केलं. हा इतिहास शिवाजी महाराजांना माहिती आहे. ज्या काळामध्ये हे लोक इथे येत होते त्याचा धोका सुद्धा शिवाजी महाराजांनी ओळखला होता. म्हणून त्यांनी काय केलं? आपली स्वतःची आरमार काढली. बरोबर आहे. आरमार म्हणजे काय? समुद्रामध्ये स्वतःच्या जहाजा उतरवल्या होत्या. जगातली ही अद्भुत गोष्ट होती, कारण भारतामध्ये एक धर्म आहे, त्या धर्माची संकल्पना अशी होती की समुद्र उल्लंघन पाप आहे. समुद्र उल्लंघन पाप असल्यामुळे समुद्रामध्ये बोटी बनवणं वगैरे सुद्धा हे धर्माच्या अनुषंगाने चुकीची गोष्ट होती. त्या काळामध्ये शिवाजी महाराज एक आपली स्वतःची आरमार उभी करतात. ही अद्भुत गोष्ट होती, कारण त्यांना माहिती होतं की परकीय लोक आता आपल्याकडे आक्रमण करतील तर ते समुद्र मार्गी करतील. एवढी दूरदृष्टी शिवाजी महाराजांना होती. हे कसं घडलं होतं? आपण 21व्या शतकामध्ये धर्माचं राज्याची कल्पना करतोय, राम मंदिर बांधतोय, काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधतोय. 21व्या शतकामध्ये हिंदुत्वाचं राज्य आणायची कल्पना करतो. पण 15व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये काय घडलंय? तुर्क हे मुस्लिम होती, मुस्लिम राज्य, आणि रोम राज्य हे ख्रिश्चन राज्य होते. यांच्यामध्ये सतत युद्ध चालायचं. 8-10 वेळा युद्धामध्ये तुर्कांना रोम राज्याच्या लोकांनी हरवलेले आहे. पण तुर्क काही पराभव मानायला तयार नाही, ते सतत आक्रमण करत राहत आहेत. आणि शेवटी एक दिवशी तुर्कांनी रोम राज्य बुडवलं. रोम राज्य बुडवलं याचा अर्थ काय झाला की देव हा सर्वश्रेष्ठ नाही, पोप जो धर्मगुरू आहे तो सर्वश्रेष्ठ नाही, तो आपलं संरक्षण करू शकत नाही, आणि बायबल हे सर्व ज्ञान नाही. आणि म्हणून 15व्या शतकामध्ये रेनिसान्स झाला असं म्हटलं जातं, पुनरुत्थान झालं. आणि म्हणून युरोप खंडामध्ये असं जाहीर करण्यात आलं की मागची 1000 वर्ष धर्माचं युग हे अंधकार युग होतं. नीट समजून घ्या. धर्माचं युग हे अंधकार युग होतं. हे युरोप खंडामध्ये जाहीर झालं आणि नवीन ज्ञानासाठी, नवीन व्यापारासाठी, नवीन उद्योगासाठी दार उघडली गेली. आणि म्हणून स्पेनच्या राणीने बोटी बनवून दिल्या आणि त्या बोटी भारताच्या शोधात निघालेल्या. कधी त्या अमेरिकेला पोहोचल्या. अमेरिकेला कोण पोहोचलं पहिलं? कोण? अमेरिकन वेस्पुसी आणि कोलंबस. अमेरिकन वेस्पुसी पोहोचला आणि नंतर कोलंबस पोहोचला. अमेरिकेचा खंडाचा शोध लागला. तशीच जहाज भरकटत गेली. ऑस्ट्रेलियाचा शोध लागला, न्यूझीलंडचा शोध लागला, आफ्रिकेचा शोध लागला. आणि व्यापारासाठी फक्त भारतच नाही तर जगाचं दालन त्यांना उघडलं.
ज्या काळामध्ये हे लोक बाहेर पडले व्यापाराला, त्या काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था नव्हती, अज्ञान होतं प्रचंड, रानटीच लोक होते जवळपास सगळीकडे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला ॲब्रोएजन म्हणतो, अमेरिकेमध्ये त्यांना रेड इंडियन्स म्हटलं गेलं, कारण त्यांना असं वाटलं भारतात आलो आपण आणि मग ते आक्रमककारी जे काही ते त्यांच्यावर येत होते ते आदिवासी लोक म्हणा, त्यांना रेड इंडियन्स म्हटलं गेलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे 15व्या शतकामध्ये विचार पेरला गेला तो विचार जगावर राज्य करण्याचा होता का? नाही. परंतु त्यांनी जगावर राज्य केलं. अर्थातच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोप खंडातल्या लोकांनी स्वतःचं साम्राज्य वाढवत असताना त्यांच्यात गट पडले आणि नंतर त्यांचं साम्राज्य बुडालं आणि हळूहळू सगळं जग स्वतंत्र झालं. स्वातंत्र्याच्या आंदोलनाबद्दल अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात, पण युरोप खंडामधल्या हे जे प्रमुख राज्य होते म्हणजे इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, पोर्चुगीज, डच असतील, यांचं आपापसात काही कारणाने अधिक विस्ताराच्या नादाने झालेला संघर्ष म्हणजे पहिला आणि दुसरं वाईट. आपण 21व्या शतकात आहोत, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, चांगली शिक्षण व्यवस्था आलेली आहे आणि अशा काळामध्ये मराठा समाजाचा तरुण 75 वर्ष देशाला स्वतंत्र होऊन चाचपडत असेल, आरक्षणाची मागणी करत असेल, तर मला असं वाटतं की मी स्वतः 25-30 वर्ष आरक्षणाच्या भूमिका मांडत आलेलो आहे. पण आरक्षणच आपलं संरक्षण करू शकतं ही संकल्पना घेऊन अनेक लोक काम करतात. मला त्या गर्दीत काम करायचं नसल्यामुळं आम्ही 2016 नंतर हळूहळू या विचाराकडे पोहोचलो की आरक्षणा व्यतिरिक्त काय करता येऊ शकतं, युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेच्या व्यतिरिक्त काय करता येऊ शकतं. कारण 32% समाज जर म्हटलं आणि 12.5 कोटी लोक जर म्हटले महाराष्ट्रात, तर जवळपास 3-3.5 कोटीचा समाज याला फक्त आरक्षणाने भागणार नाही. आणि म्हणून आपल्याला काही बदल या हातातले सांगणं गरजेचं आहे की 1990 ला या देशामध्ये मंडल कमिशन लागू झालं आणि मंडल कमिशन हे व्हीपी सिंगांनी आणलं. व्हीपी सिंगांनी मंडल कमिशन आणल्यामुळं या देशामध्ये खऱ्या अर्थाने मंडल कमिशनच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास नावाचा एक वर्ग तयार झाला. पूर्वी घटनेच्या माध्यमातून आपल्याकडे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स हे ब्रिटिश काळापासूनच आरक्षणाचे लाभधारक होते. नंतर आपल्याकडे अदर बॅकवर्ड क्लास सुरू झाला आणि त्याच्यामध्ये जे काही जाती होत्या 3742 त्यांना आरक्षण मिळायला लागलं आणि ज्यांना मिळालं नाही ते लोक त्या आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी सामाजिक आंदोलन, सामाजिक संघटना काढायला लागले आणि आरक्षण हेच केंद्रबिंदू झालं. परंतु 90 ला आलेलं आरक्षण हे राजकीय भूमिकेतनं जरी दिलं असलं व्हीपी सिंगांनी तरी तो सामाजिक न्यायाचा भाग होता. 1991 ला व्हीपी सिंगांचं सरकार आलं नाही जनता दलाचं, अल्पमतातलं नरसिंहरावचं सरकार आलं. परंतु तोपर्यंत काय झालं होतं, चंद्रशेखर काही 4 महिन्यासाठी या देशाचे पंतप्रधान होते. व्हीपी सिंग गेल्यानंतर त्याला काँग्रेसचा पाठिंबा होता चंद्रशेखरांना. पंतप्रधान असताना त्यांच्या असं लक्षात आलं की देशाच्या तिजोरीमध्ये खडखड आहे, परकीय चलन नाही. 8 दिवस पुरल एवढंच परकीय चलन भारताकडे होतं आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या आरबीआयचं सोनं गहाण ठेवून परकीय चलन घेऊन आपल्याला व्यापार म्हणा किंवा तेल घ्यावं लागलं, नाहीतर देश ठप्प झाला असता. आणि मग चंद्रशेखरने राजीनामा दिला, मग अल्पमतातलं नरसिंहराव सरकार आलं. आणि त्यावेळेसची परिस्थितीच अशी होती की त्याच्या अगोदर आलेले डंकेल असेल, डंकेल प्रस्ताव माहिती का तुम्हाला, गॅट करार असेल आणि नंतर त्याचा फायनल प्रोडक्ट जे त्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. आम्ही टीका करायचो त्या काळामध्ये, त्याला आम्ही खाऊच्या संस्कृती म्हणायचो. सर्व विचारधारेच्या सगळ्या महापुरुषांना मानणाऱ्या सगळ्या संस्था आणि संघटनेने लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनला विरोध केला. त्याच्यापैकी मी पण त्या एका संघटनेचा पदाधिकारी आहे ज्याने त्याला विरोध केला. 90 ला आपण मंडल कमिशनकडे वळलो, पण 91 ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाने जगाचे जे दरवाजे उघडले होते
त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष केलं. आपण त्याला विरोध करण्यात ते कसं चुकीचं आहे आणि परत आपण कसं पारतंत्र्यात जाऊ, आर्थिक गुलामगिरीत जाऊ हे सांगण्यामध्ये आम्ही खर्च केला वेळ. 91चं साल गेलं आणि 92ला काय झालं? 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडली आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थाने या देशातले हिंदू लोक कट्टर व्हायला लागले आणि तिथून पुढचं राजकारण बदलत गेलं. आजच्या स्थितीचं राजकारण हे त्याचं फलित आहे. पण दुर्दैवाने समाजकारण आणि राजकारण काही पोट भरायचा उद्योग नाही. लक्षात ठेवा, राजकारण सुद्धा समाज सेवेसाठीच एक साधन आहे आणि समाजकारण ज्याला हौस आहे ते करतात. वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक काम करत राहतात. काही शिक्षण संस्था काढतात, काही बँका काढतात, काही अनाथ मुलांना सांभाळतात, काही विधवांना सांभाळतात. अनेक प्रकारचं सामाजिक काम असू शकतं. काही प्रबोधनाचं असू शकतं, काही महापुरुषांच्या विचाराचं असतं, काही इतिहासाच्या प्रबोधनाचं असू शकतं. सामाजिक कामाला काही मर्यादा नाही. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे लॉकडाऊन जसा आला, मागच्या 19-20-21 आपण बघितलं, जग थांबलं होतं, आपण सगळे थांबलो होतो. मी स्वतः माझ्या अकलूजच्या शेतामध्ये 16 महिने राहिलो जवळपास. त्या 16 महिन्याच्या काळामध्ये मी जवळपास 40 पुस्तकं वाचली, वेगवेगळी पुस्तकं वाचली, वेगवेगळ्या कारणाने वाचली. त्यातलं रायसीना हिल नावाचं लॉर्ड देसाई म्हणून आहे, मेघानंद देसाई, लॉर्ड मेघानंद देसाई हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. त्यांचं रायसीना हिल, रायसीना नाव कुठून आलं माहिती तुम्हाला? रायसीना हिल म्हणजे काय माहिती तुम्हाला? तुम्हाला कुणाला माहिती आहे रायसीना हिल म्हणजे काय? रायसीना हिल म्हणजे नवी दिल्लीमध्ये जिथं राष्ट्रपती भवन आहे, संसद आहे, पंतप्रधान कार्यालय आहे, जिथं आपल्या देशाला अभिमान वाटावं जे वास्तू आहे ते ज्याच्यावर आहे त्याचं नाव रायसीना हिल आहे. रायसीना हिल म्हणजे पॉवर सेंटर. पॉवर सेंटर या देशाचं, तुमचं, आमचं, सगळ्यांचं भविष्य कुठे ठरवलं जातं? संसदेमध्ये ठरवलं जातं. पंतप्रधान निर्णय घेतात, राष्ट्रपती सही करतात आणि तो कायदा होतो, त्याला म्हणतात रायसीना हिल. आणि या देशाच्या 75 वर्षाच्या अर्थकारणावर त्यांनी मेघानंद देसाईंनी लिहिलं. मी ते वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला एक नवा विचार आणि नवी दिशा द्यायला पाहिजे. परंतु आपण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना इतिहास राखण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. मग कुणीतरी एक उठतो, मग रामदास गुरु आहे म्हणतं, मग आमचे लोक टीव्हीवर येतात, मग सोशल मीडियावर येतात, मग आक्रमकपणे मांडणी करतात. मला एक प्रश्न अमोलची पडलेला आहे सुधीर भाऊ, की रामदास स्वामीला शिवाजी महाराजांचे गुरु दाखवण्यामध्ये त्यांचा नक्की हेतू काय? त्याच्यावर आपण कधीतरी विचार केला का की रामदास स्वामींना गुरुपदी का बसवलं जातं? कधी विचार केला का? तर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु म्हटले तर शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग रामदासांना मानायला लागतो आणि रामदासाला मानल्यामुळे रामदास स्वामींचा जो ब्राह्मणी विचार आहे, जो दासबोधाच्या माध्यमातून सांगितला गेलेला आहे, तो लोकांमध्ये रुजवण्यात येतो. तशी मानसिकता करण्यात शिवाजी महाराजांची रामदास स्वामीची भेट झाली नाही झाली याच्यात काही आता मला जायचं नाही, कारण आपल्याकडे तसे पुरावे आहेत नाही याच्यात नाही पडायचे. पण आजच्या काळामध्ये रामदास स्वामींची गरज काय आहे आणि आजच्या काळामध्ये रामदास स्वामींना शिवाजी महाराजांच्या गुरुपदी का बसवायचं? तर रामदास स्वामींचा विचार शिवाजी महाराजांच्या शिष्यामध्ये उतरवायचा असेल तर शिवाजी महाराजांच्या गुरुपदी बसवलं की शिवाजी महाराजांना गुरु मानणारे, प्रेरणा मानणारे लोक तो विचार ब्राह्मणी जो आहे तो स्वीकारतात. म्हणजे आजच्या तारखेला जर कुठला विचार रुजवायचा असेल तर तो दासबोधातला विचार रुजवायचा. मी त्याच्यासाठी दासबोध समजून घ्यायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो, मला खरंच काही कळलं नाही. मला तर काही कळलं नाही. मला त्या इतिहासात जायचं नाही. परंतु आम्ही ते करण्यात वेळ खर्च केला. क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया. आम्ही तसं केलं, तुम्ही तसं केलं, आम्ही हे केलं, तुम्ही कमी केलं. मग चॅनलला चर्चा, मग चॅनलच्या चर्चेवर हात पकड करतो आपण. मग आम्हाला 4 लोक ओळखायला लागले की मग आमची छाती फुटायला, आपलं कसलं पॉप्युलॅरिटी. मग तुम्ही आमदार झालं पाहिजे, तुम्ही खासदार झालं पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, तुमच्यासारखा माणूस पाहिजे. काय गरज? इतके चांगले लोक आहेत, इतके चांगले लोक संसदेमध्ये काम करतात, आपली काय गरज?
तो विषय थोडासा बाजूला ठेवू आपण आणि मूळ जो विषय आज मला तो सांगितलेला आहे तो हा आहे की अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुका आपला ही संकल्पना माझी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आज आले त्यांच्याच चित्राकडे बघितलं आणि त्यांनी बघितलं अँड्री हॉसिंडरनी जर त्यांच्या पुढे झुकून मुद्रा करतोय तर त्याचं मात्र जगावर राज्य निर्माण झालं आणि जे माझ्या पुढे झुकत होते ते जगावर राज्य करतात असं वाटलं शिवाजी महाराजांना. तर आजच्या मराठ्यांना शिवाजी महाराज कुठली प्रेरणा आणि कुठला विचार देईल असं जर आमच्या काही मनात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतील अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुका आपला. अहद तंजावर तहद पेशावर त्या काळातली गरज होती. 21व्या शतकामध्ये जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणामुळे आपल्या मुलांना आता जगाशी स्पर्धा करावी लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो ज्यावेळेस या देशामध्ये जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण झालं त्यावेळेस या देशामध्ये कोलॅबोरेशन करता येत होतं. परदेशी व्यापार करणाऱ्या सगळ्या कंपन्यांना इथल्या स्थानिक लोकांची बजाज असेल टाटा असेल फिरोदी असेल यांच्याशी कोलॅबोरेशन करायला लागायचं आणि मग त्यांना इथला उद्योग व्यवसाय करता यायचा किंवा जो पण व्यापार ते करायचे ते इथलं प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल अनेक असे ब्रँड आहेत की त्यांना इथं कोलॅबोरेशन करून व्यवसाय करायला लागेल. पण 91 नंतर काय झालं व्यावसायिक प्रोटेक्शन बाजूला गेलं. जगातला कुठलीही कंपनी इथं व्यापार करायला तयार झाली. सगळ्या मोठ्या उद्योजकांनी विरोध केला. मी त्यांची नावं घेऊ शकतो परंतु तुम्ही एक लक्षात घ्या आज आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्या उद्योजकांनी ज्यांनी विरोध केला होता त्यांचं स्थान जगामध्ये त्या व्यापारामध्ये किती आहे. तर टाटाने त्या काळामध्ये त्यांच्या गाड्यांना स्पर्धा नको म्हणून विरोध केला होता. आज त्यांच्याकडं रेंज रोवर आणि जॅग्वारच्या कंपनीची मालकी आहे आणि जगातली 2 नंबरची कंपनी ही टाटा उद्योग हे ती गाड्या निर्माण करते. जिंदाल स्टीलने विरोध केला होता. जिंदाल स्टीलचा व्यापार आता 25-30 वर्षामध्ये इतका मोठा झाला की ते पण जगातले 2 नंबरचे आहेत. भारत फोर्ज कंपनीने फोर्जिंग मध्ये कॉम्पिटिशन म्हणून नाही सांगितलं म्हणून त्यांनी विरोध केला. आज जगामध्ये परत भारत फोर्ज फोर्जिंग मध्ये 2 नंबर आहे. आज तुम्ही बघता की 1 नंबर 2 नंबरला अदानी आणि अंबानी आहेत. गुजरातचे लोक आहेत ते म्हणजे जगाच्या स्पर्धेमध्ये हे जे उद्योजक विरोध करत होते त्यांनी व्यावसायिक व्यावहारिकता पाहिली आणि त्यांची प्रगती साधली. त्यांनी त्यांची प्रगती साधली. आज अदानी 25-30 वर्षामध्ये जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. अंबानी त्याच्या वडिलांनंतर दुसरीच पिढी आहे तो जगातला 6वा-7वा नंबरचा श्रीमंत माणूस झाला. हे दोघेही गुजरात मधले आहेत. हा गुजराती समाज आहे. हा व्यावसायिक व्यापारी समाज म्हणून ओळखला जातो. याचं पूर्वपार तुम्ही इतिहास बघितला तर सगळे पारसी लोक कुठे येतात गुजरात मध्ये. हे पर्शियन लोक आहेत. त्या काळामध्ये तिथं काय झालं असेल इराण मध्ये त्या काळामध्ये ते स्थलांतरित झाले ते तिथं आले तिथं राहिले किंवा इस्रायलचे लोक ज्यू लोक हेही त्या काळामध्ये गुजरातमध्ये स्थायिक झाले. गुजरात कम्युनिटीच ती व्यावसायिक कम्युनिटी झाली आणि व्यावसायिक कम्युनिटी झाली त्याच्यावर राजस्थान आहे. राजस्थान हे वाळवंटी प्रदेश आहे पण सगळे राजवाडे श्रीमंत आहेत. तुम्ही बघा तिथली खाद्य संस्कृती बघा पंचपक्वान असतं. पंचपक्वान म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर मुखश्वास असतं ना पाटील साहेब कमीत कमी 20-25 प्रकारचे मुखश्वास असतात. मुखश्वास म्हणजे माहिती ना जेवल्यानंतर तोंडाला गोडी यावी म्हणून. अप्रतिम जेवण अप्रतिम घालणारे कपडे राजवाडे अहो ह्या वाळवंटी प्रदेशात आले कसे तुम्हाला कोणाला सांगता येईल. राजस्थानचे लोक आपण काय म्हणतो त्यांना राजस्थानच्या लोकांना मारवाडी बरोबर आहे. मारवाड हा प्रदेश कसा आहे वाळवंटी प्रदेश आहे. इथं काय उत्पन्न येत नाही कारण पाऊसच पडत नाही आणि वाळवंटी प्रदेशातले हे लोक मारवाडी लोक जगभर व्यवसाय उद्योग निमित्त पडले. काय प्रेरणा आहे त्यांची गमतीने असं म्हटलं जातं जिधर न जाए गाडी उधर जाए मारवाडी बरोबर आहे ना. म्हणजे अशा प्रदेशातून लोक येतात की जिथं पाणी असं म्हणतात की ते लोटा घेऊन आले म्हणजे नुसतं तांबे घेऊन आलेले लोक. मग राजस्थानला असं वैभव कसं प्राप्त झालं असे ते व्यापारी लोक तयार कसे झाले मी असा विचार करत होतो. काही लोकांशी मी बोलत होतो की बाबा राजस्थानी लोक गुजराती लोक हे व्यावसायिक लोक कसे झाले आणि महाराष्ट्रातले लोक लढवय्ये आहेत त्यांचा डीएनए मार्शल रेस आहे क्षत्रियत्व आहे. मग हे का मागासलेले राहिले या 21व्या शतकात. तर राजस्थान मध्ये इतर जगाशी संबंध ठेवायचा असला तर एक मार्ग आहे आणि त्या मार्गाचं नाव काय सांगा
खैबर खिंड. खैबर खिंडीतनं भारतात यायचा पायी मार्ग आहे. लक्षात सिल्क मार्ग, सिल्क रूट म्हणतात त्याला. म्हणजे भारतात जर यायचं असेल तुम्हाला व्यापाराला तर तो मार्ग म्हणजे खैबर खिंड किंवा सिल्क रूट म्हणतो आपण. सिल्क रूट हा फार इटली बिटली तिकडे स्पेन पर्यंत जातो बरं का. हा म्हणजे पूर्ण असं युरोप पर्यंत जातो. हा मोठा आहे, 2-2.5 किलोमीटरचा सिल्क रूट. व्यापार भारताशीच केला जायचा कारण समृद्धी भारतात होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मग ते झाले कसे व्यापारी, तर जे लोक तिकडून बाहेरून यायचे त्यांना पहिल्यांदा गाईड कोण भेटायचा. भारतात खाली दक्षिणेकडे व्यापार करायला जायचं म्हणजे तो कोण भेटणार पहिल्यांदा, राजस्थान मधला माणूस. पण राजस्थान मधल्या माणसाकडे पीक काही नाही, पाणी काहीच नाही, म्हणजे तो हा देश फिरवणार लोकांना. आणि परदेशातनं परकीय लोक जे यायचे व्यापाराच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर हे लोक व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरायला लागले. आणि त्यांच्या लक्षात आलं हे 1,500-2,000 किलोमीटर वरून व्यापारासाठी येतात, मग आपण का करत नाही. कदाचित तीच प्रेरणा राजस्थानी लोकांना असेल, तीच पुढे मारवाडी समाजाला असेल, तीच गुजराती समाजाला असेल. आणि मग हे देशभर व्यापाराच्या निमित्त बाहेर पडले आणि आज जगभर पडले. मला एक आश्चर्य वाटतं की इतिहास स्वराज्याचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. इतिहास स्वातंत्र्याचा महाराष्ट्र. तुम्हाला सगळी नावं घेता येऊ शकतात पण त्याच्याबद्दल अनेक मतभिन्नता असू शकते, पण तरी ते महाराष्ट्रातलेच आहे. समाजकारण महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज असतील किंवा अनेक त्या काळामध्ये दोन्ही सातारा गादी आणि कोल्हापूर गादी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे समाजकारण जर असेल तर हे कुणी दिलं, महाराष्ट्राने दिलं. विचार कुणी दिला, या देशाच्या राज्यघटनेचा मूळ विचार कुठे आहे. मूळ विचार जो आहे या देशाच्या राज्यघटनेचा समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य. समता का तर असमानता होती, स्वातंत्र्य का तर ते नव्हतं, न्याय का तर अन्याय होता, आणि बंधुत्व का तर तसं नव्हतं कारण आमच्याकडे जाती व्यवस्थेची उतरंड होती. हा विचारच फुले शाहू आंबेडकरांचा जर राज्यघटनेने घेतला असेल. आणि तुम्ही मला सांगा देशाच्या संसदेच्या बाहेर जाऊन उभा राहा तुम्ही, या 4 महापुरुषांचे पुतळे लागले. तुम्ही इथं विधिमंडळाचा ह्या 4 महापुरुषांचे पुतळे लागले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महापुरुषांच्या विचारावर हा देश चालतो. पण या देशातल्या या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, पण इथल्या मराठ्यांचा अर्थकारणातला वाटा किती. परवा दिवशी इथे एक राज्यपाल आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं की राजस्थानी आणि गुजराती लोकांनी जर परत आपल्या राज्यात गेले तर मुंबई कंगाल होईल. बरोबर आहे. राज्यपाल काय म्हटले की मुंबई आर्थिक राजधानीचा दर्जा गमवल जर गुजराती आणि राजस्थानी लोकांनी हा मुंबई प्रदेश सोडला. बरोबर. आता लोकांनी त्याच्यावर टीका केली, राजकीय टीका. काही निषेध नोंदवला. निषेध नोंदवणं हे पण बरोबर आहे, ती राजकीय गरज आहे. विरोध करणं हे राजकीय गरज आहे. पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर हा संपूर्ण बसलेला समुदाय विचार करणार आहे का नाही. विचार केला पाहिजे ना. जर तो वस्तुस्थिती मांडतोय की इथली आर्थिक राजधानीचं स्टेटस हे गुजराती राजस्थानी माणसांमुळे आहे, इथला व्यापार कुणाच्या ताब्यात आहे, इथला उद्योग कुणाच्या ताब्यात आहे, एकेकाळच्या कापड मिल कुणाच्या ताब्यात होत्या, इथला संपूर्ण व्यवसाय मुंबईतला हा ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेला. म्हणजे एक गंमतीने तुम्हाला सांगतो की मुंबई ही ब्रिटिशांच्या ताब्यात होती आणि ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर सुरत लुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या संरक्षणाखाली या आणि तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ. आणि त्यांना मुंबईला आणून वसवलं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे पारसी लोक आहेत. लक्षात ठेवा, हे पारसी लोक व्यापाराच्या निमित्त इथे आले, त्यांना ब्रिटिशांचं संरक्षण होतं, गुजराती लोकांना संरक्षण. मुंबई हे व्यापाराचं केंद्र झालं त्याचं कारण ब्रिटिश आहे. आणि संपूर्ण जे लोक उद्योजक, अग्रवाल समाज असेल, सिंधी समाज असेल, जे जे उद्योजक आहेत महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यातले लोक मुंबईमध्ये आले, ते उद्योग व्यवसाय करायला लागले.
मुंबई महाराष्ट्रात राहावी याच्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. महाराष्ट्रात मुंबई राहिली, परंतु मुंबईचा जो अर्थकारण आहे ते महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलं का? दुष्काळ पडले की आपण काय म्हणतो, सरकारने पैसे दिले पाहिजे. ओला दुष्काळ झाले की सरकारने पैसे दिले पाहिजे, सवलती दिल्या पाहिजे, सबसिडी दिल्या पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. अरे राजधानी तुमच्या ताब्यामध्ये, अर्थकारण तुमच्या ताब्यामध्ये, सगळे ते जीएसटी आमचा. आता हे एक नवीन वाद सुरू झालाय परवा दिवशी पासून, काय वेदांत फॉस्कॉन. आणि मग कुणीतरी एक माणूस येतो आणि म्हणतो की 2 वर्षात महाराष्ट्राला पुढे नेईल गुजरातच्या. अरे बाबा, हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून हा देश बघतोय की महाराष्ट्र पहिल्याच नंबरवर आहे, आजही आहे. तू कशाला याची गरज आहे? परंतु दुर्दैवाने राज्यकर्त्यांकडे दृष्टी नाही, विजन नाही. विजन नसल्यामुळं इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, इथं नवे उद्योग यायला पाहिजे. आता तुम्ही कोकणात 2-3 उद्योगाचा संघर्ष चालू आहे, बरोबर आहे ना? ते रिफायनरीचा एक संघर्ष चालू आहे, नाणार प्रकल्प, आणि दुसरा जैताव. जसं आपल्याकडं लॉकडाऊन झालं त्याचं कारण काय? कोविडचा प्रसार कुठून झाला? चायनाहून. आणि चायनाला या पुढच्या भविष्यामध्ये भविष्य राहणार नाही, सगळे उद्योग भारतात येतील असं स्वप्न बघितलं होतं का नाही आपल्या लोकांनी? आपल्या लोकांना काय वाटलं की आता सगळं चायनाचं संपलं, चायनाची जगातली विश्वास आता संपली, आता सगळं आपल्याकडे येईल, आणि या अपेक्षेने आपण बसलो असेल तर मग माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे आलेले उद्योग आहेत त्याला आम्ही का नाही मान्यता देत? मान्यता देत नाही ना आपण. जैतापूरला मान्यता नाही, नानारला मान्यता नाही, डाऊ कंपनी बंद करून गेली, त्याच्यानंतर ती इलेक्ट्रिकची एनरॉन गेलं. आणि आता तुमच्याकडे यावेळेस काही चांगलं वातावरण असं निर्माण झालं, वेदांत फॉस्कॉन सारख्या कंपनीचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की ते आपण आता 1 लाख रोजगार करणार, आता आलंच आपल्याकडे, असं त्यांनी विधिमंडळात जाहीर केलं. मग मागं काय झालं याच्यावर चर्चा करण्यात अर्थ काय? अचानक तो प्रकल्प गुजरातला गेला. मला राजकारणावर बोलायचं नाही, मला तो रोजगार जो निर्माण होणार होता, जे अर्थकारण या महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने निर्माण होणार होतं, याच्याबद्दल बोलायचे. अमोलजी, तुम्ही आता बारामतीवर येता, विद्याप्रतिष्ठान तुमच्याकडे, दरवर्षी कितीतरी मुलं डिप्लोमा करतात, इंजिनिअरिंग करतात, ITI करतात. शिक्षण आता प्रॉब्लेम नाही राहिलेला, भले आरक्षण नसेलही, पण तरी चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेऊन मुलं तयार आहेत. पण ह्या मुलांचं करायचं काय बेरोजगारीबद्दल? आपण आरक्षण मागतो, लगेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मागतो. आपल्याला काय वाटतं की इकडे शिक्षण पण आरक्षण मिळालं पाहिजे सवलतीत, आणि तिकडे पण मिळालं पाहिजे. पण आता तुम्हाला मी सांगतो की आपण खासगीकरण स्वीकारल्यानंतर, जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, डॉक्टरचे कॉलेज, वकिलांचे कॉलेज, असंख्य कॉलेज खासगीकरणातून आले, आणि खासगीकरणातून तयार झालेले विद्यार्थी लाखोनी डिप्लोमा आणि BE केलेले, ITI केलेले मुले, पण त्यांना सुचत नाही की पुढे काय करायचं. नवीन उद्योग येईल, या आशेने नोकरी मिळेल. पण आता आम्ही अशी एक संकल्पना सध्या मांडलेली आहे, आणि ती यशस्वीपणे चाललेली आहे. कारण मी तुमच्याशी बोलत असताना आपले 8,500 विद्यार्थी किंवा मुलं परदेशात नोकरीला गेलेले. संकल्पना आहे सहज ऑस्ट्रेलिया, सहज कॅनडा, अवघा मुलूक आपला. आणि सध्या आपण पोलंड आणि रोमानियामध्ये आपल्या मुलांना गेलेले पाहिले, रशियामध्ये गेले, परवा बहारीनमध्ये गेले, दुबईमध्ये गेले, आणि हळूहळू हळूहळू आपण वेगवेगळ्या देशामध्ये आपली मुलं पाठवायला लागली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, परदेशात शिक्षण घ्यायला, परदेशात उद्योग व्यवसाय करायला जाणं म्हणजे भारताबद्दलचं प्रेम कमी झालं किंवा आपण देशाभिमानी नाही असं डोक्यात काय निर्माण करू नये. कारण काही लोक मला आता पालक गेले तर असं काय करता राहू, आमची मुलं तिकडे गेली तर आम्ही एकटे राहू. तू पण जा ना, इथं काय काम करणार आहे? कुटुंबाला घेऊन जायचं ना. म्हणजे गमतीने मी असं सांगत असतो, तुम्ही जर परदेशात गेला, लग्न झालं की पहिलं काम करायचं आपल्या मेहुणीला आणायचं. मेहुणीला का आणायचं? आपली करमणूक होती, बायकोला एक मैत्रीण होती. मेहुणीचं लग्न झालं की दाजी बी येतात. दाजी आणि आपण तिकडे असलो की 2 मुली तिकडे म्हणले की आई बाप ती म्हणतात चला मुलीकडे जाऊ.
मुलीकडे राहायला सासू सासरे आले की त्याच्या आई बाप हात बसतो मध्ये काय झालं आपल्या मुलाचा फायदा तर ते घ्यायला लागले ही मी तिकडं म्हणजे ही सगळी कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना आहे. गमतीचा भाग सोडला तर अशा प्रकारच्या कम्युनिटी लिव्हिंग कुणी कुणी निर्माण केल्या. तुम्ही जर कॅनडाला गेला तर कॅनडामध्ये 3ऱ्या नंबरची पंजाबी हिंदी बोलली जाते. पंजाबी हिंदी कॅनडामध्ये. टोरंटोचा माझाच किस्सा आहे. मी 2012 ला न्यूयॉर्क वरून टोरंटोला गेलो. गेल्यानंतर मनी एक्सचेंज करायला मी गेलो त्या काउंटरवर. आता मी तिला पैसे दिले अमेरिकन डॉलर आणि कॅनेडियन डॉलर मागितले. मी इंग्लिश मध्ये बोलली तर ती म्हणती भाई साहब आप तो इंडिया से लगते हो हिंदी में क्यों नहीं बोल रहे. अरे यार आप इंडिया से. हाँ मैं इंडिया से हूँ और अभी शादी हो गई है 3 महीने पहले. अभी मेरा सिटीजनशिप भी हो गया है. म्हटली मग 3 महिने सिटीजनशिप पण मिळाली तिला कॅनडामध्ये. कॅनडात 1883 ला एक ब्रिटिश सैन्यात असलेला सरदारजी गेला होता. तो त्याला देश आवडला, तिथलं वातावरण आवडलं. याचं कारण असं आहे की पंजाब जो आहे तो हिमाचलच्या खाली आहे आणि थंड प्रदेशाशी संपर्कात असलेलं त्याला साम्य वातावरण वाटलं. 1883 ला गेलेल्या ब्रिटिश सैन्यातल्या माणसांनी संकल्पना केली की मी आता इथंच स्थायिक होईल आणि तो गेलेल्या माणसानंतर आज जवळपास काही लाख पंजाबी जाट लोक हरियाणा आणि पंजाबची तिथं स्थायिक झालेले. बाहेर आलो मी. माझ्या गाडीचा ड्रायव्हर होता. ड्रायव्हर मस्त एकदम चांगला होता. मी त्याच्याशी बोलायला लागलो. तो हिंदीत बोलत होता. मला त्यांनी संपूर्ण कॅनडाचा तो टोरंटो वगैरे तो भाग फिरवला. तो हिंदी भाषिक होता आणि मी त्याच्याशी चर्चा करत होतो. तो म्हणला की इथं हिंदी सरास बोलली जाते. तिथं हैदराबादी बिर्याणी मिळाली, तिथं इंडियन दिल्ली तंदूर मिळालं. आपले लोक खूप चांगल्या प्रकारे तिथं स्थिर स्थावर झालेले दिसतात कॅनडामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोक तिकडे जायला लागले आणि खूप चांगलं जीवन जगते. ऑस्ट्रेलियामध्ये आमचा प्रशांत राय आहे, सिडनीमध्ये आहे. तिथं तो शिवजयंती करतो. शिवजयंतीला आपण इथनं त्याला ड्रेपरी पाठवली म्हणजे शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, जिजाऊंची, तुकाराम महाराजांची, फायबरचे, तलवारी, भाल्याचे वरचा भाग हे सगळं आता तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतात तुम्ही. जगातल्या 75 देशामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. कोण लोक येते. आंबेडकरांची, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. दिवाळी साजरी केली जाते. गणेश उत्सव केला जातो. तुम्ही बघा टीव्हीवर दाखवतात पुढे गणपती. महाराष्ट्र मंडळ सगळीकडे झालेले. सगळ्या देशामध्ये महाराष्ट्र मंडळ. पण दुर्दैवाने मी तुम्हाला सांगू का की उत्तरेमध्ये पंजाब मध्ये जाट भेटतात तुम्हाला, पंजाबी भेटतात, राजस्थानी लोक भेटतात, गुजराती लोक भेटतात. दक्षिणेत तुम्ही गेला तर तमिळ लोक हे साऊथ ईस्ट एशियामध्ये. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे काय? सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया या देशातले 10-12% लोक हे तमिळ लोक आहेत जे उद्योग व्यवसायासाठी तिकडे जाऊन स्थिर स्थावर झाले तर ते त्यांचा अर्थकरण करतात. सिंगापूरचा सगळ्यात मोठा मॉल लुलुलू मॉल येतो. कुठला मॉल येतो? तो मॉल हा तमिळ माणसाचा आहे. म्हणजे तिथं सिटीजनशिप असलेले 12% लोक सिंगापूरमध्ये, 10% लोक मलेशियामध्ये. त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा आहे. सांगायचं काय की तमिळ लोक दक्षिणेत उद्योग व्यवसायासाठी गेले. केरळी लोक तुम्हाला 50% आसपास संख्या ही गल्फ कंट्रीमध्ये दिसती. दुबईमध्ये दिसती, सौदी अरेबियामध्ये दिसती, अबुधाबीमध्ये दिसती, बहारेनमध्ये दिसती, कुवेतमध्ये दिसती, ओमानमध्ये दिसती. म्हणजे तुम्हाला गल्फ कंट्री मधला एकूण व्यापारातला जो काही तिथं काम करणारा माणूस आहे हा 50% केरळी माणूस आहे. आज केरळ कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्यटनासाठी. पण दुसरी प्रसिद्धी कशासाठी? तिथले मोठे घर आहेत सोनं. 2014 ला आम्ही दुबईमध्ये होतो. सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट मध्ये आम्ही लोकांना घेऊन गेलो. तिथेही अशीच 5 स्टार हॉटेलांनी दरवर्षी एक कॉन्फरन्स घेतो. बिझनेस कॉन्फरन्स 2 प्रकारची असते. एक पहिल्यांदा दुबईची आम्ही ओळख करून देतो. वाळवंटात निर्माण झालेले स्वर्ग आहे असं मी मानतो. कारण पाणी नसेल तर काहीच निर्माण होऊ शकत नाही. ही जर वस्तुस्थिती असेल तर वाळवंटात निर्माण झालेले स्वर्ग आहे दुबई. आणि हे दुबईमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्ही तिथल्या दुबईची ओळख करून देतो, दुबईच्या निर्मितीची ओळख करून देतो. आणि ती निर्माण झाल्यानंतर आम्ही तिथं जे उद्योग व्यवसायासाठी गेलेले आपले लोक आहेत त्यांच्या बरोबर दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स ठेवतो. तुमची त्यांच्याशी भेटीगाठी करून देतो. आज मी तुमच्याशी बोलतोय तर आपल्या ग्रँड हायटच्या कार्यक्रमाला अभिजित शिंदे आले होते. त्यांची 20वी टूर आहे. त्यांनी घेऊन गेले मुलांना
विसावी टूर आहे ते आता कुठे आहे? दुबईमध्ये. सागर इंगवले माहितीये तुम्हाला, सागर इंगवले पण दुबईमध्ये आहे. म्हणजे आज आपली मुलं परदेशात जाऊन उद्योग व्यवसाय करतात. प्रवीण तरडेची क्लिप सगळ्यांनी बघितली, खूप प्रसिद्ध झाली. लंडन मध्ये भाजीपाल्याचा व्यापारी करणारा माणूस हा महाराष्ट्रीयन माणूस चिपळूणचा आहे, सुधीर भाऊच्या ओळखीचा आहे. सांगायचं तात्पर्य काय की ही सगळी उदाहरणं आहेत तुमच्यासाठी. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जगात तुम्हाला कुठेही जायचं असेल तर 24 तासात जाऊ शकता, 24 तासात परत येऊ शकता. मुंबई ते न्यूयॉर्क डायरेक्ट फ्लाईट आहे 17 तासाची. 17 मधून राहिले किती तास? मग 24 मध्ये 8 तास. किती? 7 तास राहिले. 7 तासामध्ये तुम्ही अमेरिकेच्या कुठल्याही शहरात राहत असाल तर 2-2.5 तास लागतात फ्लाईटनी. तिथे एअरबस असते, एअरबसने तुम्ही जाता आणि घरी पोहोचता. 24 तासाच्या आत पोहोचता आणि 24 तासाच्या आत तुम्ही परत येऊ शकता. 24 तास म्हणजे 12 तास तर तुम्ही तसेही झोपेत घालवता. 12 तास कामाचे त्यातले 8च तास काम करतो. तुम्हाला सांगतो की जगात कुठेही जाणं इतकं सहज सोपं झाले. आणि म्हणून परदेशात का जायला पाहिजे तर जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणामुळे जगात निर्माण झालेल्या संधी, जगात निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था, बदललेली शिक्षण व्यवस्था याचं ज्ञान आपल्या मुलांना पाहिजे. चायना अचानक एका रात्रीत जगातली आर्थिक सत्ता नाही झाली. 1990 ला भारताचा जीडीपी हा चायनाच्या पुढे होता असं सांगितलं जातं. ही वस्तुस्थिती. मग असं काय घडलं की 2021 ला चायना जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी झाली. $12 ट्रिलियन इकॉनॉमी चायनाची. किती? $12 ट्रिलियन. आपल्या पंतप्रधानांनी स्वप्न बघितले $5 ट्रिलियन. किती? $5 ट्रिलियन. चायना आणि आमच्यामध्ये काय साम्य आहे तुम्हाला माहिती आहे? चायना सुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा देश आहे. चायना सुद्धा धार्मिक गुंत्यामध्ये अडकलेल्या, अंधश्रद्धेमध्ये गुंतलेला आहे. भूप्रदेश भारताच्या पेक्षा मोठा आहे. लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे, जी आता आपण 2050 ला त्यांना ओव्हरटेक करणार आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक साम्य असलेल्या चायनामध्ये तिथल्या सरकारने काही धोरणं ठरवली, जसे एसीझेड आपल्याकडे स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे काय? एखादं प्रोडक्ट बनवलं असेल तर त्याचे सगळे प्रोडक्ट एका ठराविक एरियामध्ये बनवले जातील. 2,500-3,000 5,000 एकरची फॅक्टरी तिथं इन्स्टॉल केली. म्हणजे समजा एखादा स्पियर मद्रासला बनत असेल, एखादा पंजाबला बनत असेल आणि ते सगळे असेंब्लिंग पुण्यासारख्या ठिकाणी होत असेल तर तो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च त्या सगळ्या कमी करत 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 मिनिमाइज कॉस्ट केली. हा मोबाईलचा निर्माता कोण आहे? आयफोनच्या स्टीव्ह जॉब कुठे आहे? अमेरिकेमध्ये. हा मोबाईल निर्माण कुठे होतो माहिती तुम्हाला? चायनामध्ये. सॅमसंग कुठे आहे? चायनामध्ये. कोरियन आहे. म्हणजे आज चायनामध्ये जे निर्माण केलं जातं त्याच्या मागची पेरणी कशी झाली माहिती तुम्हाला? मी जी माहिती घेतली तर चायनीज लोकांना जाणीवपूर्वक परदेशामध्ये शिक्षण, उद्योग, नोकरीसाठी पहिल्यांदा प्रोत्साहन करून पाठवलं. अनेक लोक तिकडे गेले 5-10 वर्षामध्ये. त्याच्यासाठी त्यांनी इंग्लिश यायला लागतं, कारण इंग्लिश आता जागतिक भाषा झाली. म्हणजे स्टेडियमवर लोक बोलवली, स्टेडियमवर. आणि स्टेडियमवर इंग्रजी शिकवलं हजारो लोकांना एकाच वेळेस. माहिती तुम्हाला ही गोष्ट? इंग्रजी जर ही ज्ञान भाषा आहे, व्यापाराची भाषा आहे, तर त्यांना शिकवलं गेलं. ते परदेशात गेले. परदेशात गेल्यानंतर चांगल्या पोस्टवर काम करायला लागले, चांगलं ज्ञान घ्यायला लागले, चांगला अनुभव मिळाला. आणि नंतर देशाने त्यांना रिकॉल केलं, चांगल्या हुद्द्याच्या नोकऱ्या दिल्या, चांगले उद्योग केले आणि हे ज्ञान तिकडून इकडे घेऊन आले. आणि आज जगातली आर्थिक जर कुठल्या देशाची स्थिती चांगली असेल तर ती चायना आहे. मग चायना आणि आपण स्पर्धेमध्ये आपण कधीतरी म्हणतो की आपण आपलं युद्ध आता चायनाशी. चायनाने तुम्हाला आसपास सगळे देश कव्हर केलेले. तुम्हाला आता श्रीलंकेची परिस्थिती माहिती आहे, पूर्ण चायनाने कर्जबाजारी केलेले. नेपाळचं तेच आहे. हे राजकीय विषय आहेत, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. परंतु आपण जी सुरुवात केली होती की शिवकालामध्ये इथं आलेले ब्रिटिश असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, स्पेनिश असतील, हे कशासाठी आले होते? व्यापारासाठी. व्यापारासाठी आलेले लोक नंतर राज्यकर्ते झाले, कारण आमच्यात भांडण होती. बरोबर आहे ना? हा देश तुम्ही आज भारत, इंडिया ॲज अ आयडिया ते 47 नंतर आलेले, लक्षात ठेवा. इंडिया आजचा भारत हा 525 राज्यकर्त्यांचा म्हणजे राजघराण्याचा देश होता, लक्षात ठेवा. हे एक कधीच नव्हते.
इंडिया ॲज अ आयडिया ही 15 ऑगस्ट 1947 च्या नंतरची संकल्पना आहे. महत्वाचा विषय काय आहे की इतिहास तुम्हाला का सांगितला, वर्तमान का सांगितलं, तर याचं कारण असं आहे की आमच्या लोकांचं अर्थकारण प्रबळ झालं पाहिजे. म्हणून मी गमतीने म्हणत असतो की जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. किंवा शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात. शिवाजी जर आपली प्रेरणा आहे आणि गांधीजी हा नोटेवर छापलेला आहे आणि त्या नोटा आपल्या खिशात असतील तरच जगात किंमत आहे. कारण आज आपण अँबेसिडर हॉटेलमध्ये बसलोय. अँबेसिडर हॉटेलवाला काय तुमचा श्यामराव नातेवाईक नाही, संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता नाही, जातीने तो मराठा नाही. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही अँबेसिडर मध्ये तुमची ओळख काय, तर एकच गोष्टीची ओळख आहे ती म्हणजे नोटेवरच्या गांधीजी. बरोबर आहे ना? नोटेवरच्या गांधीची ओळख ही तुमच्या या अँबेसिडर हॉटेलच्या जनरल मॅनेजरच्या चर्चेची ओळख आहे. बरोबर आहे? म्हणजे सगळ्यात जास्त काय चालतं, तुमचा पास काय, ओळख काय, पैसा. आणि जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात, ही वस्तुस्थिती आहे. समाजकारण आपण दिले या देशाला, स्वराज्य स्वातंत्र्य आपण दिली प्रेरणा. आणि मग आपली स्थिती इतकी वाईट आहे की गमतीने मी सांगत होतो, शामराव मला मुद्दा म्हणत होते की तुम्ही सांगा म्हणून, की महाराष्ट्रामध्ये सतत म्हटलं गेलं जातं की महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे. पूर्वी शिवकालामध्ये शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या गादीवर बसलं पाहिजे असे आपलं सगळ्यांना वाटतं. संभाजी महाराजांनी बसलं पाहिजे. दोन छत्रपतींचं स्वप्न दिल्लीच्या गादीवर बसण्याचं अपूर्ण राहिलं. आणि जे दोन प्रति शिवाजी सांगितले जातात, एक यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार, या दोघांनी दिल्लीला धडक दिली. परंतु दुर्दैवाने दिल्लीच्या गादीवर महाराष्ट्राचा एकही पंतप्रधान बसला नाही. आता कोण कोण बसलं, तर महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य जवळचीच बघू. सगळ्यात जास्त तर उत्तर प्रदेश मध्ये, म्हणजे गांधी कुटुंब, नेहरू, नंतर चंद्रशेखर, अनेक लोक, व्हीपी सिंग, हे सगळे उत्तर प्रदेशचे. पण महाराष्ट्राच्या आसपास कोण कोण आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा गुजरातकडे बघितलं तर मोरारजी देसाई आणि आता नरेंद्र मोदी. मध्य प्रदेश लागून आहे, तिथं अटल बिहारी वाजपेयी ग्वालियर मधून निवडून यायचे. आंध्र प्रदेश मधनं पी.व्ही. नरसिंहराव आणि दक्षिणेतल्या कर्नाटक मधनं देवेगौडा. म्हणजे तुम्ही पूर्ण परिक्रमा महाराष्ट्राच्या बाहेरची बघितली. मला कर्नाटकचा इतिहास सांगा, मला गुजरातचा इतिहास सांगा, मला मध्य प्रदेशचा इतिहास सांगा, मला आंध्र प्रदेशचा इतिहास सांगा. या देशाच्या स्वराज्य स्वातंत्र्य आणि समाजकारणामध्ये प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होऊ शकत नाही. याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. त्याचं कारण दिल्ली तख्ताला धडक देणाऱ्या मराठ्याला पासून प्रत्येकाला असुरक्षित. महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये मराठ्यांची नोंद ही लुटारू म्हणून आज सुद्धा लक्षात घ्या. 2016ला तुम्ही कौतुक म्हणून सगळे लोक रस्त्यावर आला मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने, आणि तुम्ही जेवढी ताकद दाखवली, जेवढी भीती निर्माण तुम्ही केली, तर लोक तुमच्यापासून इन्सिक्युअर फील करतात हे तुम्हाला कधी कळलंच नाही. 2016 आमच्या सगळ्यासाठी गौरवशाली गोष्ट आहे की 58 मोर्चात 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. पण हे 2.5 कोटी लोक संघटित तरी राहिले का? संघटित ठेवू शकतो का आपण? नाही ठेवू शकत. आज सुद्धा आपल्या चर्चा अनेक वेळा मुख्यमंत्र्यांबरोबर चालू आहे आणि त्या चर्चेला काही अर्थच नाही राहिलेला. आणि म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तू मगाशी गमतीचा भाग म्हणून मला अजून एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. मला सारथी संस्थेमध्ये बोलवलं. सारथी संस्था ही सध्या मराठा समाजामध्ये काही गोष्टी करण्यासाठी, शिक्षण असेल, नोकरी असेल, उद्योगासाठी प्रयत्नशील असलेली भारतीच्या धर्तीवर, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर सारथी संस्था स्थापन झाली. ते आपण आज ऑस्ट्रेलिया, कॅनडा बिझनेस कॉन्फरन्स याच्या माध्यमातून आपण व्याख्यान करतोय. आणि म्हणून त्यांनी मला बोलवलं की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय, कारण त्यांच्या जे आता तिथले मानद सचिव आहेत अशोक काकडे यांनी माझी ओळख करून देताना गंमत झाली. त्यांचे 25 ते सगळे स्टाफ मेंबर होते, 4 विभागीय प्रमुख होते. ते म्हणले की अहो आम्ही तुम्हाला बोलवलंय पण माझी स्थिती लय विचित्र आहे. म्हणजे ते तुम्ही काहीतरी ऑस्ट्रेलिया काहीतरी म्हणता. आमची स्थिती अशी झाली की आमिर खान 3 इडियट पिक्चर मध्ये ते संपूर्ण भरलेल्या वर्गाला एक अक्षर लिहून देतो बोर्डावर, आणि ते अक्षर लिहिल्यानंतर सगळ्यांना विचारतो की हे बोर्डावर काय लिहिलंय.
सगळेजण पुस्तकं चालतात, धावपळ करतात, चर्चा करतात. ते प्रिन्सिपल मोहम्मद इराणी दाखवला, तोही विचार करतो हे काय लिहिले, हे काय करणार. आपल्याला एक भोकंपट्टीची सवय असते. आणि सगळे 5 मिनिटानंतर आमिर खान म्हणतो थांबा, आणि तो म्हणतो ये तो मेरे दोस्त का नाम है राजू रस्तोगी. राजू रस्तोगी हे नाव माझ्या मित्राचं आहे, पण त्यासाठी तुम्ही सगळं पुस्तकं चालली, चर्चा केली तर तुम्हाला उत्तर सापडलं नाही. अशी आमची स्थिती झाली. आम्हाला आता एकदा सांगा तुमचं ऑस्ट्रेलिया तह कॅनडा काय. मग त्यांनी मला 1 तासासाठी बोलवलं होतं. मी 11 वाजेपासून 5:30 वाजेपर्यंत त्यांना ऑस्ट्रेलिया तह कॅनडा अवघा मुलूक आपल्याची संकल्पना सांगितली. त्यांनी अप्रिशिएट केलं. ते सांगितले की याच्यासाठी सारथी संस्था आता वेगळ्या प्रकारे सरकारी पातळीवर प्लॅनिंग करत. म्हणजे काय करत, आम्ही जे परदेशात शिक्षणासाठी जाणारी मुलं आहेत त्याच्यासाठी आता सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाईल. त्याच्यानंतर परदेशात नोकरीला जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी सीव्ही, म्हणजे आपल्याकडं आपला सीव्हीला काय म्हणतो, बायोडाटा. म्हणजे बायोडाटा म्हणतो रिझ्यूम कसा लिहावा परदेशातल्या नोकरीसाठी, इथपासून पासपोर्ट काढणे, विजा काढणे, तिथलं रेसिडेन्शियल होणं, या सगळ्या गोष्टीचे कोर्सेस करण्याचा त्यांनी मला एक मानस निर्माण केलेला आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आणि तेव्हा ते पुढे जाऊन जर काही उद्योग व्यवसाय करत असतील तर काही एकत्र लोकांना बोलवून काही गॅदरिंग करणं, अशा प्रकारच्या संकल्पना, म्हणजे एक पाऊल पुढे सरकारच्या वतीने टाकण्याचं त्यांनी संकल्पना आपल्याला मान्य केली. अशाच प्रकारे जर सगळे लोक एकत्र काम करायला लागले तर मला असं वाटतं की निश्चितच आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न श्याम साठी महत्वाचं आहे. श्याम मला म्हणलं ते सांगितल्याशिवाय काही भाषण संपू नका. ते म्हणजे जर आपण मायग्रेशन करायला लागलो, स्थलांतर करायला लागलो, स्थलांतर करणं, मायग्रेशन करणं हा मानवी स्वभाव आहे. आणि ज्या ज्या माणसांनी मायग्रेशन केलं त्यांची प्रगती झालेली आहे. जे गावात राहिले त्यांची अधोगती झालेली सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे 2 देश असे आहेत की भारतापेक्षा भूप्रदेशासाठी कॅनडा 3.5 पट मोठा आहे. आणि लोकसंख्या 4.5 कोटी. भारताची किती आहे? 140 कोटी. ऑस्ट्रेलिया किती आहे? 4 कोटी लोकसंख्या आणि 2.5 पट भूप्रदेश. किती? 2.5 पट भूप्रदेश आहे. म्हणजे देश 2.5 पट मोठा आहे भारताच्या आणि 4 कोटी लोकसंख्या आहे. तुम्ही जर आज ठरवलं, आता तुम्ही काय तुमचं सगळं गेलेलं, तसं काय मला फार तुमच्यावर असं काय प्रयोग करावा असं वाटत नाही. परंतु एखादा विचार, एखादी प्रेरणा जर तुमच्या मनात दिली तर किमान बदललेल्या जगाची संकल्पना तुम्ही तुमच्या मुलाच्या, तुमच्या नातवाच्या डोक्यात घालताल. आणि मग एक दिवस ऑस्ट्रेलियाचं स्थलांतर आपलं इतकं वाढेल की आपलं जे इथं स्वप्न आहे पंतप्रधान करायचं ते कदाचित ऑस्ट्रेलियामध्ये होईल. कारण आम्ही खूप आता सुधीर भाऊनी सांगितलं की राहुल बाजाचं उदाहरण देऊ की भारताने न पाहिलेले पंतप्रधान शरद पवार साहेब आता बारामतीवरून काटेवाडीवरून आलेले. आता परवा कोणीतरी गेले म्हणले बारामती ताब्यात घ्यायची. मी म्हणलं बारामती नक्कीच ताब्यात घ्यायची, याच्याबद्दल अडचण नाही, पण भारताला बारामती सारखं करा. हे मॉडेल आहे, लक्षात घ्या. बारामतीवर काही व्यक्तिप्रेम नाही. आपण ज्यावेळेस बदलत्या काळाच्या गोष्टी सांगितल्या तर त्यावेळेस पहिल्यांदा 450 लोकांना घेऊन आपण बारामतीला पुढे राहिलो. केवीके मध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्या लोकांना बदललेल्या जगाची ओळख झाली. बारामती टेक्सटाईल बघितलं, बारामतीचं नगरपालिका बघितली, बारामतीचं विद्या प्रतिष्ठान बघितलं, डायनेमिक्स डेअरी बघितली, तिथली MIDC बघितली. आणि हे सगळं जे मॉडेल बारामतीचे इकॉनॉमिकल सस्टेनेबल मॉडेल बनवलेले आहे. मला वाटतं प्रत्येक तालुक्यात जर बारामती झाली तर आमची काय अडचण असेल तर बारामती तशीच घेऊन टाका. तुम्हाला फक्त राजकारणासाठी बारामती ताब्यात घ्यायची, तुम्हाला कमी लेखायचं, मी तुम्हाला सांगतो हे कदापि शक्य नाही. आपलं जे स्वप्न आहे, आज तुम्ही विचार करा, पोर्चुगलचा जो पंतप्रधान ह्या गोव्याचा आहे माहिती तुम्हाला, मराठी माणूस, कोकणी माणूस. लंडन मध्ये पंतप्रधान पदाचा दावा केलेला आपला माणूस होता, भारतीय सुनक ना, ऋषी सनक. तर सनक तुम्हाला पण एकदा येऊ द्या ना, तिकडे जाऊन काहीतरी करायची. राजकारण जर तुमच्या पिंडामध्ये मराठ्यांच्या असेल ना तर तुमचा कंड बाहेर जाऊन जेव्हा असं मला वाटतं. इथं काय काय राजकारण राहिले का या देशामध्ये? संविधान नावाची गोष्ट आहे, तिला मान सन्मान असतो, काही नाही, नियम पाळायचेच नाही.
नियमाच्या गोष्टी बसतायत, त्या नियमाच्या गोष्टी बसतायत, त्याला नियमाप्रमाणे चालवायचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे, तेही आपल्याला आता अपेक्षा उरलेल्या नाही. ज्या वेळेस लोकशाहीमध्ये लोकप्रिय माणूस तयार होतो, लोकप्रिय माणूस तयार होतो, तो एक अधिकारशाहीकडे जातो आणि तो शेवटी हुकुमशाह बनतो. हा इतिहास आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून शतप्रतिशतची ज्यावेळेस घोषणा दिली जाते त्यावेळेस बहुपक्षीय राजवटीकडे वळलं पाहिजे. मला अर्थ कळतो का काय करायचं? या देशाला शतप्रतिशत एका पक्षाचं सरकार नको आहे. या देशाला विविधतेने घडलेला असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेमध्ये द्विपक्षीय म्हटले आहे. द्विपक्षीय म्हटले का? बहुपक्षीय. बहुपक्षीय कारण विविधता आहे या देशामध्ये. विविध राज्य आहेत, विविध भाषा आहेत, विविध प्रश्न आहेत, विविध सांस्कृतिक प्रश्न आहेत, विविध नैसर्गिक प्रश्न आहेत. विविधतेने भरलेला हा देश आहे. या देशाच्या विविधतेला एकत्र ठेवायचं असं तर बहुपक्षीय जरी राजवट आली ना तर ती खऱ्या खरी लोकशाही. आमचे पंतप्रधान परवा दिवशी रूसच्या पंतप्रधानांना भेटले, राष्ट्रपतींना, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे. ते हिंदीत बोलत होते आणि त्यांना कळत नव्हतं. ते शेजारी बसून संवाद साधत होते, असं टीव्हीवर बघितलं. ते हिंदीत बोलत होते, त्यांना सांगत होते युद्ध नको, हा काय काळ युद्धाचा नाहीये. आणि इथं काय करते, बोलण्यात वागण्यात फरक आहे ना. सांगायचं तात्पर्य असं आहे की राजकारण समाजकारण जाता जाता गमती जमती सांगत सांगत पुढे जायचं तुम्हाला. तर या देशातल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे की आपण जागतिक वैश्विक झालं पाहिजे. मी तुम्हाला एक गमतीचं अमोलला सांगितलं पाहिजे, कारण अमोलचं प्रेम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांवर खूप आहे. साहेबांशी जुळून घेतलं पाहिजे. साहेबांनी आम्हाला मंत्र दिला सामाजिक कामाचा. साहेबांचा मुलगा पुढं अमेरिकेत सेटल झाले. मी भेटलो स्वतः स्वप्नील खेडेकर, येत नाही तो देशामध्ये. बाबा आढाव कामगार चळवळीची प्रेरणा, पुण्यातल्या रिक्षा पंचायत, अमल पंचायत, एवढं मोठं काम करतात बाबा आढाव. बाबा आढावचा मुलगा कुठे आहे? युएसए मध्ये सेटल. आता युएसए म्हणजे काय? अमेरिका. अमेरिका हे भांडवलशाहीचं आहे म्हणून आम्ही इथं आंदोलनाने विरोध करायचा, जागतिकीकरणाला विरोध करायचा. बाबांचा मुलगा अमेरिकेत सेटल आहे. मामा देशमुख ज्यांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालो, त्यांनी पुस्तकं विकली, आम्ही घेतली, आम्ही वाचली. शेवटी मामा देशमुखांचा मुलगा कुठं स्थायिक झालाय? अमेरिकेमध्ये. आणि मामा देशमुख 6 महिने अमेरिकेत होते. शेवटी मामा देशमुखांनी पुस्तक अमेरिकेवर लिहिलं. माहिती तुम्हाला ही गोष्ट? आज साळुंखे माझे आदर्श गुरु, त्यांची मुलगी कुठं सेटल आहे? अमेरिकेमध्ये. आणि मी तुमच्या पुढे एवढी बडबड करतो, माझ्या मुलाला कुठे ठेवलं मी? लंडनला. वळसे पाटलांचा मुलगा बॅरिस्टर लंडनला. न्यायमूर्ती पी.व्ही. सावंत त्यांचा मुलगा लंडनला. अरे समाज कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मुलं परदेशात सेटल होतात. त्याचं कारण हे की आपल्या बापाला काय कळतंय नाही, सगळं जग बदललेलं हे त्यांना कळलं. राजकारणी लोकांचं तसं नाही. मोहिते पाटलांचा मुलगा राजकारणात आहे 3ऱ्या पिढीमध्ये. विखे पाटलांचा राजकारणात आहे. नारायण राणेंचा आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांचा पण मुलगा डॉक्टर झाल्यानंतर परत खासदार झाला. म्हणजे या देशातलं राजकारण हे अर्थकारणाला संरक्षण देण्यासाठी असल्यामुळं, त्याच्याशी प्रतिष्ठा जोडल्या असल्यामुळं एकदा आर्थिक संपन्न झालं की मग त्याला प्रतिष्ठेची ओढ लागती. आणि राजकारणात ते जेवढे मुलं परदेशात शिकायला गेले ते परत भारतात आले, राजकारणाची वारसदार चालवायला लागले. हे राजकीय लोकांसाठी ठीक आहे, मी काही कुणावर टीका करत नाही. त्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्या पद्धती, हे टीका नाहीये. त्यांच्या 3ऱ्या पिढीतलं समाज योगदान आहे, समाजासाठीचं योगदान आहे राजकारणाचं. पण सामाजिक कार्यकर्त्यांची मुलं कुठे येते समाज कार्य करायला? मग मला प्रश्न पडतो की आम्ही जेवढे जीव तोडून सोशल बोलतो, फुलेंचा बोलतोय, बाबासाहेबांचं बोलतोय. अरे मित्रांनो, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राज्यघटनेत आले ना. त्यांना काय पाहिजे होतं? समता आली, बंधुभाव आलं, न्याय मिळतोय, स्वातंत्र्य आहे. परत आपण महापुरुषांच्या विचारावर तासन तास भाषण करत बसायचं आणि भविष्याचा वेध घ्यायचा नाही. मला असं वाटतं की महापुरुषांचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्यांना अपेक्षित आहे की बदललेल्या जगाच्या दिशेची कास धरली पाहिजे. आणि ती कास म्हणजे
आपला, म्हणजे आपल्या लोकांना ही दिशा दिली पाहिजे जागतिकीकरणाची. जगात 220 देश आहेत. किती? 220 देश. आज युरोप खंडामध्ये आमचे मित्र प्रदेश मुळक साधू फिरतोय, सोलो फिरतोय, एकटाच फिरतोय तो. सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातोय तो, वेगवेगळ्या देशात जातोय. परंतु एक लक्षात घ्या, युरोप खंडाने जगाला लुटून घेऊन केलेलं त्यांची समृद्धी, कारण त्यांनी जगावर राज्य केलेले लोक अज्ञानी होते. त्यांनी सगळी समृद्धी गोळा करून तिकडे नेली. मोठे मोठे हे केले त्यांनी, काय लायब्ररीज बनवले किंवा म्युझियम बनवले. त्याचा ऐश्वर्याचा संपन्नता दाखवण्यासाठी त्यांनी केलेले. युरोप म्हणजे अप्रतिम आहे, पण युरोपियन लोक जे आहेत 44 देश आहेत, त्यांचे जगात स्वतःचे देश किती आहेत? 56 देश आहेत त्यांचे. म्हणजे शामरावचं एखादं घर मुंबईमध्ये असेल तर दुसरं जळगावला अंबळनेरला असेल, याच्यापेक्षा तुझी मर्यादा जास्त नाही. त्यांचं तसं नाही. तुम्ही ब्रिटिश लोक जे आहेत त्यांचं अमेरिका आहे बाकीची, माहिती तुम्हाला एक गोष्ट. एक इंग्लंडमध्ये घर असेल तर दुसरे अमेरिकेत असेल. जसं स्पॅनिश लोकांची चिली आहे, फ्रेंच लोकांचं कॅनडा आहे, पोर्चुगीज लोकांची मेक्सिको आहे. हे त्यांच्या मालकीचे देश आहेत. लक्षात घ्या, ते इकडून तिकडे स्थलांतरित होतात. त्यांचे पासपोर्ट तेच असतात. त्यांना लगेच पासपोर्ट मिळतात, लगेच सिटिझनशिप मिळते. म्हणजे बाहेर पडून जग ताब्यात घेतलेले हे लोक आहेत. आणि जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे हे कमीत कमी मराठ्यांच्या मन आणि मस्तकामध्ये आपल्याला घातलं पाहिजे. आणि तो विचार आहे शिवाजी महाराजांच्या विचारापासून अद तंजावर तहत पेशावर, आणि आज अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा. मला परवा दिवशी एक फोन आला. एक आमचा कार्यकर्ता आहे अनिल ताडगे. अनिल ताडगे हे आमच्या रजनीश बोराडेंनी जसं त्यांचं सांगितलं तसं त्यांची मुलगी सुद्धा अपेक्षा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिकलेली मुलगी. काय परिस्थिती? आई धुणं भांडी आणि स्वयंपाक करायला दुसऱ्याच्या घरी जायची ना. आमचा मागे बिचारा मराठा महासंघाचं पूर्ण वेळ काम करतो. मग त्याच्यावर टीका म्हणून नाही, वस्तुस्थिती सांगते. आईने कबाड कष्ट करून अपेक्षाला शिकवलं, ENTC शिकली ती, आणि आज ती जपानमध्ये टोकियोतल्या कोनिका कंपनीमध्ये काम करते. पॅकेज किती माहिती तिला? किती पॅकेज असेल अंदाजे? अपेक्षाची अत्यंत गरीब परिस्थितीच्या आई वडिलांची अपेक्षा आज कोनिका कंपनीमध्ये 50 लाख रुपयाचं पॅकेज घेऊन जपानमध्ये. मला त्यांचा अभिमान आहे. आज रुची इथं सांगितलं, म्हणजे रजनीशची सुद्धा परिस्थिती चांगली असं नाही. तो बिचारा त्या ठाणे महापालिकेत काम करतो. त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्या मुलीला पाठवलं, आज ती सुद्धा चांगलं पॅकेज घेते. आता पुण्यामध्ये एक जण साताऱ्याचा मुलगा आहे, तो जपानीज शिकवतो. तो जपानीज शिकवतो तुम्हाला. त्याचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये जपानमध्ये येणाऱ्या काळामध्ये आहेच ती वस्तुस्थिती. कारण तुम्हाला इकिगाई नावाचं एक पुस्तक मिळतं. 128 वय असलेल्या लोकांची संख्या आहे 25%. 128 वय, 100 पेक्षा जास्त लोक जातात. त्यामुळं 80च्या पुढे जास्त वय असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून तरुणांना रोजगाराची संधी तिथं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे चालू स्थितीमध्ये 4 ते 5 लाख नोकऱ्या ह्या एकट्या जपानमध्ये उपलब्ध आहे. जपानमध्ये पण ही माहिती उपलब्ध नाही. त्याला काय लागतं? तुमचं जे शिक्षण आहे ते पाहिजे, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जपानीज भाषा यायला पाहिजे. जपानीज भाषा येणार असेल तर तुम्हाला जपानमध्ये 4 ते 5 लाख लोकांना रोजगार आहे. रोमानिया आणि पोलंडनी भारतीय लोकांना 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी एक ठराव पास केला. म्हणजे भारतीय लोक प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि प्रामाणिक आहेत. याच्यामुळे भारतातल्या लोकांना प्रचंड संधी बाहेरच्या देशामध्ये आहे. मी तुम्हाला युरोप बद्दल सांगत होतो तर युरोप हा देश आता पर्यटनासाठी चांगला आहे, परंतु भविष्य कुठं आहे? तर आजच्या तारखेला गल्फ कंट्रीमध्ये जिथं अजूनही नवनिर्मिती होती, पण भविष्यामध्ये 101% आफ्रिकेमध्ये भविष्यामध्ये 101% आफ्रिका हा डेव्हलप देशाच्या रांगेमध्ये जाणार आहे. कारण सगळ्यात रिच रिसोर्सेस हिरे, सोनं, लिथियम आणि जेवढे म्हणून प्रोडक्ट लागतात म्हणजे ज्याला केमिकल्स लागतात, हे सगळ्यात जास्त रिसोर्सेस कुठे? आफ्रिकन देशामध्ये. एका आफ्रिकन लेडीने एका युएनओच्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही ईस्टर्न कंट्रीचे लोक आमच्यावर उपकार केल्यासारखं करता, आम्हाला सवलतीत काही गोष्टी पाठवता, काही अन्नधान्य पाठवता, काही लसी पाठवता, तर आम्हाला त्याची गरज नाहीये. कारण तुम्ही आमची वस्तू अगदी मातीमोल किमतीत घेऊन जाता आणि आम्हाला ती काही 100 पटीने काही महागाने विकता.
म्हणजे आमचं सोनं, आमचेच हिरे, आमच्याच देशातलं रिच रिसोर्सफुल आणि आम्हाला तुम्ही गरीब देश दाखवता, ही जागृती आफ्रिकेमध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की या देशांमध्ये परदेशात नोकरीबद्दल आपण भरपूर बोलू शकतो, पण उद्योग व्यवसायासाठी आपण बिझनेस कॉन्फरन्सचे सुद्धा सिंकल घेतलेले आहे आणि म्हणून मानसिकतेत बदल झाला पाहिजे. म्हणून मराठा शब्दाची व्याख्या आपण बदलली पाहिजे अशा मतावर मी आहे. निश्चितच एक व्याख्या आपण बदलली पाहिजे, कारण आपण मार्शल रेस आहोत, म्हणजे लढवय्ये, म्हणजे क्षत्रिय, म्हणजे आपण काय म्हणतो मॉडेल पण वाकणार नाही. मग मोड आणि मोडलेला परत कधी उभा राहत नाही, बरोबर आहे ना? मोडलेला कधी उभा राहत नाही. म्हणून मीनिंग ऑफ मराठा, इंग्रजी शब्द आहे मराठा, MARATHA, मराठा. मराठा या शब्दाची व्याख्याच बदलली पाहिजे आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे. आणि म्हणून आपण मराठा शब्दाची व्याख्या केली. एम साठी सगळ्यात उत्तम शब्द काय आहे? मनी. मनी, मनी, पैसा. आणि त्यासाठी काय असली पाहिजे? ए म्हणजे ऍस्पिरेशन, प्रेरणा, पैसे कमवायची प्रेरणा असली पाहिजे. आर म्हणजे रिसोर्सेस. आपले लोक कुठतात, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी असं कसं करू, मला जमणार आहे का? नाही. आर म्हणजे रिसोर्सेस. काय काय तुमच्याकडे साधनं आहेत ती पहिल्यांदा शोधा. तुमच्याकडे जमीन आहे का? तुमच्याकडे गाडी आहे का? तुम्हाला काय करायचंय? जे तुमच्याकडे मित्रमंडळी आहेत का? तुमच्याकडे काही मार्गदर्शन करणारे लोक, जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत ते पहिल्यांदा शोधा. आर फॉर रिसोर्सेस आणि ए फॉर अम्बिशन. इच्छाशक्ती असल्याशिवाय ते शक्य नाही. तुमच्याकडे जी साधनं आहेत ती वापरून एक इच्छाशक्ती निर्माण करायला लागेल. टी फॉर टॅलेंट, तंत्रज्ञान, तुमच्याकडे असलेलं ज्ञान, शिक्षण, अनुभव तो तुम्ही वापरला पाहिजे. एच फॉर, इथं माझी अडचण झाली. एच च्या ठिकाणी मी हिस्ट्रीच लिहून टाकलं. आता म्हणलं एवढं सगळं सांगितलं, परत ते कुठं जातील? परत इतिहास, परत ढाल तलवार, मग काय ते मग पाणीपत हरलो होतो का, जिंकलो होतो का, मग कसं झालं, मग कुठे गेले, मग कुठून आलते, मग इकडून आलते का तिकडून आलते, मग वेळात धावले साप वगैरे सगळं येतं. आणि मग प्रश्न निर्माण झाला की याचं काय करायचं. मग आमचे एक मित्र आहेत प्रदेश मोळक, त्यांना मी ते पाठवलं होतं, काही लोकांना पाठवलं होतं, तर त्यांनी त्याच्यात करेक्शन पाठवलं. यच, ते यच या शब्दाचा अर्थ त्यांनी पाठवला हंबल. हंबलचा अर्थ काय? नम्र. व्यापारी कसा असला पाहिजे? नम्र. अरे घेतो का नाही, पैसे देतो का नाही, म्हणजे तुम्ही जर असं दम द्यायला लागला तर तुमच्याकडे कोण व्यापारासाठी नम्र पाहिजे ना. हा पैसा बैठो, क्या चाय लेंगे, घ्यायचं ते घे, काय ते घेऊ नको, त्याला कशाला पाणी देतो आणि आपल्याकडे काय नाही घेतलं असं चालणार. यू शुड बी हंबल. हंबल म्हणजे नम्र. आणि ए म्हणजे सगळ्या प्रेरणेतनं एक मिळते ती अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणजे काय? यश. M for money, A for aspiration, R for resource, A for ambition, T for talent, H for humble and A for achievement. हा जर मराठा शब्दाचा अर्थ असेल तर तुम्ही काय असले पाहिजे? मराठा कम्युनिटी शुड बी बिझनेस कम्युनिटी. मराठा समाज हा व्यावसायिक समाज असला पाहिजे, कारण आता ढाल तलवारीची लढाई होणार नाही, युद्ध होण्याची शक्यता बिलकुल नाही. आणि जर होणार असेल तर जे युद्धाची भाषा करतात ते तिकडे सांगतात आज जगाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे, बरोबर आहे. आपल्या मिलिटरीचा खर्च 2.5 पट वाढवलाय, माहिती का तुम्हाला? मिलिटरीवर खर्च 2.5 पट वाढवलाय आणि तिकडे जाऊन म्हणतात युद्ध नको, बुद्ध पाहिजे. ठीक आहे. आता काय आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे की नवी दिशा, नवा विचार. आता हे अनेक माझ्याकडे कोटेशन आहे. संभाजी ब्रिगेडचा येणाऱ्या काळामध्ये आपला जो प्रोग्राम आहे तो काय आहे? बिझनेस कॉन्फरन्स घेणं. आज ही आपली 20वी बिझनेस कॉन्फरन्स आहे आणि सांगली आणि कोल्हापूरची लाईन अप केलेली आहे आपण. अजून काही बिझनेस कॉन्फरन्स आपले ठरलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये मी पावसासाठी थांबलो होतो कारण अचानक अडचणी यायला नको. परंतु बिझनेस कॉन्फरन्स महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर घेतोय आपण. त्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय व्यावसायिक दौरे आपले चालू आहेत. वर्षात आपण 2दा करत असतो. तिथं जाऊन तिथल्या लोकांची उद्योग व्यवसाय संबंधात समजून घेतो, काही व्यापार करतो. तुम्हाला तिथं जाणं, तुम्ही दोघे खूप हसताय, मला नेमकं माहित नाही तुमचं हसण्यामागचं काय कारण आहे, परंतु बहुतेक तुम्ही खूप खुश दिसताय किंवा माझ्या ह्याच्यावर काहीतरी तुम्हाला वेगळं मत असेल. काय वेगळं मत आहे का तुम्हाला? खूप हसताय तुम्ही मागास, मी बघतोय बराच वेळ झाला. तर बिझनेस कॉन्फरन्स हा मुळात आपल्याला व्यवसाय उद्योगाकडे नेण्यासाठी काय करणं,
काही लोकांना बोलवणं, काही प्रेरणा देणं. दुबई आंतरराष्ट्रीय व्यवसाय दौरा आहे. ऑस्ट्रेलिया तर कॅनडा हा एक विचार आहे, अवघा मुलूक आपला. आणि सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट मध्ये इस्रायल सारख्या देशामध्ये, दुबई सारख्या देशामध्ये नेऊन तिथं आपल्या लोकांना जगाची ओळख करून देणं आहे. इस्रायल बद्दल मी थोडक्यात सांगतो. जसं दुबईमध्ये वाळवंटात स्वर्ग निर्माण झालं, कारण तिथं पाणी नाहीये. परंतु आज जगाची राजधानी जर काय म्हटलं असेल तर पूर्वी जगावर राज्य करत असल्यामुळे इंग्लंड, नंतर महासत्ता झाल्यामुळे न्यूयॉर्क, आणि आता जर तुम्ही जगात कुणालाही जाऊन विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं शहर झाले दुबई. दुबई ही जगाची राजधानी राहील. तसंच इस्रायलचं महत्व आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन झालेला इस्रायल हा देश हा पॅलेस्टाईन मधला छोटासा देश आहे, जिथं जेरुसलेम नावाचा एक शहर आहे, जिथं येशू ख्रिस्ताला क्राइस्ट केलेले, म्हणजे तिथं मारलेले येशू ख्रिस्ताचं तिथं चर्च आहे. हजरत मोहम्मद पैगंबर हे स्वर्गात जिथून गेलं त्याला लागूनच ती मशीद आहे, म्हणजे चर्चला लागूनच. त्यानंतर आर्मानी नावाचा एक प्रोटेस्टंट लोकांचा धर्म आहे, ख्रिश्चन मधनं बाहेर पडलेला. आणि तिसरं ज्यू लोकांची वॉल ऑफ विश, म्हणजे त्यांचा डेव्हिड आणि सॉलोमन नावाचा राजा होता, त्यांनी एक टेम्पल बांधलं होतं. त्या टेम्पल बांधलं होतं, त्या टेम्पल मध्ये त्यांची श्रद्धा होती आणि त्याची एक भिंत तिथे आहे, त्याला वॉल ऑफ विश म्हणतात. म्हणून ज्यू लोकांनी हा इस्रायल देश ताब्यात घेतला. 80 लाख लोक जगातले स्थलांतरित होऊन तिकडे गेले. पण हा पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे, तिथं पाणी नाहीये. पाणी नाही. तिथं एकच असं तळ आहे, त्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला? सी ऑफ गॅलिली, म्हणजे समुद्र म्हणतात त्याला. गोड पाण्याचं एकच तळ आहे, त्याला सी ऑफ गॅलिली म्हटलं जातं. आणि असं मानलं जातं की त्याच्यावरनं येशू ख्रिस्त त्या पाण्यावरनं चाललेलं आहे. अत्यंत महत्वाचं धार्मिक स्थळ आहे ज्यू लोकांच्या वतीने. पण तिथल्या त्या पाण्यावर त्यांनी शेती सुरू केली. अत्यंत कमी पाणी होतं, त्या पाण्यात ते भागत नव्हतं, म्हणून त्यांनी पहिल्यांदा जगातलं पहिलं ड्रिप इरिगेशन त्यांनी आणलं. नंतर त्यांनी काय आणलं? कसली शेती आणली? ठिबक पाहिजे आणली. ठिबक नंतर काय केलं त्यांनी? पॉली हाऊसेस. अरे तुम्ही तर जळगावचे लोक आहेत ना, जैन इरिगेशन जन्माला चाललं इस्रायल मधनं. हो पाटील साहेब, जैन इरिगेशन जळगाव कशामुळे ओळखलं जातं आता? जैन इरिगेशन मुळे. जैन इरिगेशन कशामुळे ओळखलं जातं? ते इस्रायल मुळे. ठिबक आणि पॉली हाऊस. पॉली हाऊस म्हणजे काय? कंट्रोल टेम्परेचर मध्ये झाडं उगवणं. आणि अख्ख्या युरोपला फळं आणि भाज्या युरोप मध्ये कुठून जातात? इस्रायलच्या शेतीतनं जातात. इस्रायल हे काय आहे? वाळवंटी प्रदेश. पण इच्छाशक्ती असेल तर दुबई निर्माण होऊ शकतं. इच्छाशक्ती असेल तर इस्रायल निर्माण होऊ शकतं. इस्रायलमध्ये जगातल्या 120 देशातले ज्यू लोक एकत्र राहतात. तिथं किबुट सिस्टीम आहे. 220 किबुट्स आहेत. किबुट्स म्हणजे काय? की जसं तुम्ही जळगाववरून आलाय, हे बारामतीवरून आले, हे चिपळूणवरून आले, हे वाशिमवरून आले, वेगवेगळ्या भागातनं जसे तुम्ही आले ना, आम्ही एकत्र बसलोय, तसंच तिकडं ज्यावेळेस नेशन, ज्यावेळेस ज्यू लोकांचा नेशन म्हणून ज्यावेळेस आपण निर्माण केले इस्रायल, त्यावेळेस वेगवेगळ्या देशातले लोक स्थलांतरित झाले. त्यांना लगेच तिथं सिटीजनशिप दिली जाते, ती इस्रायली असतील म्हणजे ज्यू असतील. पण तिथं काय झालं की पॅलेस्टाईन लोक, अरबी लोक त्यांच्या जमिनी लुटायचे, म्हणजे शेती बनवली, पिकवली की ते अरब लोक लुटून न्यायचे त्यांचे पीक. मग त्यांना संरक्षण पाहिजे म्हणून जे लोक परदेशात, रशियन असतील, ऑस्ट्रेलियन असतील, वेगवेगळ्या देशातले भारतीय असतील, हे स्थलांतरित लोकांनी छोटे छोटे जमिनीचे प्लॉट घेतलेले, ते एकत्र केले आणि सामूहिक शेती नावाचा प्रकार 2,500 पासून 5,000 एकर पूर्ण कंपाऊंड आहे, लक्षात पूर्ण कंपाऊंड आहे. आणि त्याच्या आतमध्ये सामूहिक शेती नावाचा प्रकार सुरू झाला. तुम्हाला गंमत वाटेल, 1200 ते 5,000 लोक एकत्र राहतात. त्यांच्या भाषा बोलतात, त्यांची संस्कृती बोलतात, त्यांचे कपडे घालतात. म्हणजे तुम्ही जर तेलारीला गेला आणि तेलारीमध्ये तुम्ही गेला तर तिथं थाळी नावाची मराठी हे डायरी मध्ये थाळी नावाची, आणि तुम्हाला लिटरली पाटावर बसून वरण भात खायला मिळतो. उकडीचा मोदक मिळतो. आणि तिथं लोक येतात. 1,20,000 मराठी भाषिक ज्यू आता तिकडे स्थलांतरित झाले. ते चालवणारी बाई ही कल्याणची आहे, पूर्वी कल्याण होते. मी तुम्हाला काय सांगतो की वेगवेगळ्या देशात विस्तारित झालेले ज्यू एकत्र येतात, एकत्र विचार करतात, एकत्र राहतात, एकत्र प्रयोग करतात, एकत्र कृती करतात, एकत्र प्रगती करतात. हे ते किबुट्सचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे सगळे तुम्हाला सांगण्यामागचं काय कारण आहे तर सगळ्यात पहिलं बुद्धांनी सांगितलं की यशस्वी माणसाचं मुख्य स्तोत्र काय आहे? एकत्र बसलं पाहिजे, एकत्र विचार
पाहिजे. मी तुम्हाला लिडरशिपच्या अनेक गोष्टी सांगू शकतो. त्याच्यामध्ये आपण बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या, त्यानंतर मराठा समाजाने आता आर्थिक जगाला गवसणी घातली पाहिजे. आर्थिक जगाचे सैनिक व्हा असं शाहू महाराज म्हणतात. आर्थिक जगाचे, पण शाहू महाराजांबद्दल तुम्हाला हे कधी सांगितलं का की ते म्हणतात की आर्थिक जगाचे सैनिक व्हा. हिंदुस्थानात उद्योग जर यशस्वी करायचे असतील तर प्रथम त्यांना बाजारात मागणी आहे अशा प्रकारच्या धंद्याची सुरुवात केली पाहिजे. कोण म्हणतो? महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात. आता हे कोट्स मी तुम्हाला का वाचून दाखवतो? त्याचं कारण असं आहे की आमच्या महापुरुषांचे आम्हाला स्वैच्छे वाटले तेवढेच विचार आम्ही घेतले, पण अर्थकारण उद्योग तुम्ही बघा कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर हे उद्योग नगरी आहे. लक्षात ठेवा, राजारामपुरी व्यापारी पेठ आहे, जयसिंगपूर व्यापारी पेठ आहे, शाहू मिल काढली, शुगर फॅक्टरी तिथे काढली. हे सगळं शाहू महाराजांनी धरण मानलं शेतीसाठी. आज सगळ्यात दरडोई उत्पन्न कोल्हापूरचं सगळ्यात जास्त आहे, कारण ते शाहू महाराजांनी तिथं रुजवलेले विचार आहे, तिथलं अर्थकारण आहे. तिथं पहिली क्रेडिट सोसायटी पतसंस्था उभी राहिली होती. सगळ्यात महत्वाचं आहे का ज्या दिवशी भारतातील लोक अभिनेते ऐवजी देशातील उद्योजकांना आदर्श मानतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होईल. मी तुम्हाला एक शेवटचं सांगणार का, तुम्ही आता थांबलाय सगळेजण. गुजरात मध्ये जसं आपल्याकडे इंदुरीकर महाराज आहे ना, देशमुख कीर्तन करतात. आपल्याकडे कीर्तनाची परंपरा आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज. तुकाराम महाराज काय म्हणतात? जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचते. म्हणजे काय? तुम्ही नाराज आहेत किंवा तुम्ही दुःखी आहेत, कष्टी आहेत किंवा जे पण तुमचं वाईट स्थिती आहे त्याचं कारण काय आहे? तुम्ही अर्थकारण करत नाही. जोडून या धन, पैसे जोडले पाहिजे, उत्तम व्यवहार केला पाहिजे, उदास विचार, वाईट विचार तुमच्या डोक्यात जातील. ते तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले. असाध्य ते साध्य करीता असा आहे असं. कारण अभ्यास तुका म्हणे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे, अभ्यास दौरे केले पाहिजे, भेटी दिल्या पाहिजे. न्याय प्रदेशात जात आहे बारामतीला तुम्ही काय केली प्रगती ती बघा. तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये यायला पाहिजे, तुम्ही बदल स्वीकारले पाहिजेत. तर इंदुरीकर महाराज जसं कीर्तन करतात, ते वयाचं निरूपण करतात, तुकाराम महाराजांच्या गाथेचं निरूपण करतात, तसंच गुजरातमध्ये एक पटेल कम्युनिटीचा माणूस तो निरूपण करतो. तर निरूपण करता करता गंमत अशी आहे की त्याने एका पटेल माणसाला विचारलं की अरे पटेल तू क्या करता है? पटेल कम्युनिटीच्या त्या म्हणजे काय म्हणायचं, धार्मिक मेळावा म्हणा किंवा सत्संग म्हणा. त्याने अरे पटेल तू क्या करता है? तो पटेल म्हणजे काय? इथला पाटील, तिथला पटेल. तो पटेल क्या करता है? तो म्हणतो, पटेल म्हणतो की मैं तो एग्रीकल्चर करता हूं. म्हणजे काय करतो? शेती करतो. पटेल अरे तू क्या करता है? तो म्हणतो मैं तो एग्रीकल्चर करता हूं. मग तो सत्संगवाला म्हणतो की अरे मैं तो लंदन गया, ऑस्ट्रेलिया गया, अमेरिका गया. अरे वहां का पटेल क्या करता है? आता मग इंग्लंडला गेलो मी, तिथं भेटले, तिकडे भेटले, तिकडे भेटले. ते काय करतात? ते म्हणतो की ऍग्री विथ ऑल कल्चर, ऍग्री विथ ऑल कल्चर. सगळ्या संस्कृतीची पटेल कम्युनिटी जोडून घेते. हे तिथले शेतकरी आज जगातले व्यापारी. तो मतलब मैं एक बार मतलब लंदन गया, लंदन के हिथ्रो एयरपोर्ट से बाहर निकला तो सामने बड़ा बोर्ड लगा था, थॉमस एंड पटेल कंपनी. मैं बोला यार थॉमस तो ठीक है, ये पटेल क्या कर रहा है? मैंने पूछा अरे ये पटेल क्या कर रहा है? तो पटेल तो इन्वेस्टर है ना. कुठे इन्व्हेस्टमेंट करायला गेले? लंडन. भारतातला सगळ्यात जास्त व्यापार आणि पैसा पटेल कम्युनिटीच्या ताब्यात आहे. माहिती का तुम्हाला? खूप पैसा आहे त्यांच्याकडे. आता हे तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलं. त्यातलं शेवटचं उदाहरण त्याने खूप गमतीशीर दिलं. तो म्हणला दुनिया जानती है की अमेरिकेचा शोध कुणी लावला? लोकांना माहिती आहे अमेरिकेचा कुणी लावला? कोलंबस. दुनियाला माहिती आहे म्हणला की अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला, पण कोलंबसला विजा पटेलने दिला. त्याला तिकडे जायला कोणी सांगितलं? पटेलने दिला विजा. तुझ्या मागे आम्ही. असे गमती आहेत. हे अशा प्रकारच्या सत्संगातून अशा प्रकारचे उद्योजक व्यवसाय तयार करतात. आज सगळ्यात जास्त जैन मारवाडी समाजाचे उद्योग काय आहेत? सगळ्या क्षेत्रातले उद्योग त्यांच्या ताब्यात आहेत. सगळे जैन आणि मारवाडी लोक आहेत.
पण ते सगळा पैसा प्रतिष्ठेसाठी कुठं खर्च करतात? मंदिरावर खर्च करतात, त्याच्या पूजेवर खर्च करतात. आणि त्यांचे जे महाराज लोक आहेत ना तिथं, ते काय म्हणतात त्यांना, आणि ते त्यांचे गुरु असतात, ते त्यांना दिशादर्शक मदत करतात. म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये चर्च मधला फादर, मुस्लिम कम्युनिटीमध्ये मुल्ला म्हणजे मौलवी, आणि जैन समाजामध्ये त्यांचे गुरु महाराज. हे तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळ याच देशामध्ये कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुळजापूरची भवानी माता असेल किंवा सप्तशृंगेरी असेल, हे सगळे मंदिर व्यापाराची केंद्र होती. किती लोकांना माहिती आहे? या अभ्यासात सिद्ध झाले. सगळ्यात जास्त परकीय लूट कशाची केली? मंदिरांची. कारण त्यावेळेस बँका नव्हती, रिझर्व्ह बँक नव्हती, पैसे कुठे ठेवायचे तर मंदिरात ठेवले जायचे आणि त्याच लुटले जायचे. मंदिर उद्ध्वस्त करणं हा उद्देश नाही दिसत त्यांचा. कारण काय मंदिर उद्ध्वस्त म्हणजे मंदिर बघायला करण्यात काय अर्थ नाही, पण ते व्यापाराचे केंद्र होतं असं अशोक राजांनी सिद्ध केलेल्या आर्किओलॉजीच्या माध्यमातून. हा देश एकेकाळचं सोन्याची चिडिया म्हटली जाते. सोन्याची चिडिया म्हणजे काय? हा एकमेव देश असा आहे की सूर्य उगवतो आणि सूर्य अस्त होतो 12 महिने. बाकी कित्येक उत्तरेतील म्हणजे ईस्टर्न कंट्रीमध्ये असं आपल्यासारखं नाहीये. कित्येक दिवस सूर्य बघायला मिळत नाही अनेक देशांमध्ये. तर सोन्याची चिडिया म्हणजे काय आहे? समृद्धी सगळी. तर हे सगळं मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की दक्षिणेतले लोक बाहेर पडले मला खूप प्रमाणामध्ये दिसले, उत्तरेतले लोक दिसले, व्यापार उद्योगानिमित्त दिसले, पण दुर्दैवाने मराठी आणि मराठा माणूस मला अपवादाने सुद्धा दिसत आहे. अपवादाने. जगातलं सगळ्यात हॉट डेस्टिनेशन इबिजा म्हणजे इटली पासून सगळ्यात हॉट म्हणजे हॉलिवूड बॉलिवूडचे सगळ्यात जास्त कलाकार माझ्या हाताखाली कुठे जातात? इबिजा हे छोटंसं बेट आहे. तिथं मी 3 दिवसासाठी गेलो. मला असं वाटलं की ह्या एवढ्या हॉट डेस्टिनेशनला स्पॅनिश कल्चर आहे, इटालियन कल्चर आहे, कॉन्टिनेंटल कल्चर आहे, सगळे जेवण मिळतात. आपलं काय तिथं आहे का? तुम्हाला विश्वास वाटणार नाही. तिथं तंदुरी नावाचं इंडियन रेस्टॉरंट होतं आणि दिल्ली ढाबा नावाचं अजून एक होतं. 2 कुटुंब पंजाबी लोक तिथं जाऊन व्यवसाय करतात इबिजाच्या छोट्या शहरात. छोटं शहर नाही ते, बेट आहे. मला सांगायचं काय की हे लोक प्रेरित आहेत, हे लोक बाहेर पडतात. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप उदाहरणे आहेत, तुम्ही कंटाळा येईल. परंतु माझी एवढीच विनंती आहे की हा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, अज तंजावर तहत पेशावर अवघा मुलुक आपला, याचा आपल्याला जर विस्तार आजच्या काळामध्ये करायचा असेल, 21व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये आपण जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण केलेले, जगाशी स्पर्धा करण्यासाठी शिक्षणाच्या, ज्ञानाच्या गोष्टी आपण करायला लागलेलो आहे, तर आपल्याला आपल्या मराठा समाजाला समृद्ध करायचं असेल, आर्थिक संपन्न करायचं असेल, आर्थिक चळवळीकडे न्यायचं असेल, तर त्याच्या मर्यादा आता तंजावर आणि पेशावर पुरत्या न राहता त्याच्या मर्यादा आता रुंदावल्या पाहिजे. ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुक आपला. मला ते केरळचं सांगितलं पाहिजे होतं. एकच मिनिट केरळचं उदाहरण सांगा ते इकॉनॉमीचं. काय झालं 2014 ला मी दुबईला गेलो आणि तिथे गल्फ टाइम्स नावाचा एक पेपर निघतो. आम्ही सगळे लोक सकाळी उठून खेळून वगैरे यायचो. तो पेपर वाचल्यानंतर त्याच्यात एक बातमी पाहिली आणि ती बातमी होती की गल्फ कंट्री मधनं एकट्या केरळला 2014 ला पैसे पाठवले लोकांनी नोकरीच्या निमित्त गेलेले, आणि नोकरी निमित्त गेलेले पैसे त्यांनी जे पाठवले त्या वर्षी 2014 ची रक्कम होती 7 लाख कोटी रुपये. हे हवालातनं नाही, सोन्यातनं नाही, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यामध्ये नाही, कारण तिथं टॅक्स फ्री अशा कुठल्याही गोष्टी नाही. फक्त बँक टू बँक ट्रान्झॅक्शन हे 7 लाख कोटी रुपये होतं. ज्या वर्षी महाराष्ट्र सरकारचं बजेट 3.25 लाख कोटी रुपयाचं. महाराष्ट्र सरकारचं बजेट 3.25 लाख कोटी रुपये आणि गल्फ मधनं पाठवलेले पैसे केरळमध्ये 7 लाख कोटी रुपये होतं. या देशामध्ये परकीय चलन किती येतं माहिती का तुम्हाला? तुम्हाला अंदाज आहे का किती येतं परकीय चलन? 120 कोटी डॉलर येतं. त्याच्यामध्ये तुमच्या घरात किती येतात तुम्हाला आहे का माहिती? 1,45,00,000 लोक परदेशात येतात भारतातले. 1,45,00,000 हे पाठवतात या देशामध्ये पैसे. परकीय चलन या देशाची गरज आहे.
जगाशी व्यापार करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही नोकरीसाठी जा, उद्योगासाठी जा, व्यवसायासाठी जा, भारताला तुम्ही पाठवलेलं परकीय चलन हे हवंच आहे, पाहिजेच आहे. याचा देश अभिमानाशी संबंध जोडू नका. लोक काय म्हणतात, नाही मग आपलं देश सोडायचं. मला एकदा खूप किस्से आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की आमचे लोक परदेशात गेले, मुलं शिकली, हळूहळू आई वडिलांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलं. वडिलांचे छाती दुखायला लागलं, आईचे पाय दुखायला लागले, प्रॉपर्टीचे प्रश्न निर्माण झाले आणि मग ते त्यांना तिकडून परत बोलावतात. माझं मगाशी जे सांगितलं ना ते श्याम महत्वाचं आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे की कम्युनिटी लिव्हिंगकडे जायला पाहिजे. कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे काय? आपण सोशल लोक आहे. सोशल म्हणजे सामाजिक आहे. माणूस सामाजिक आहे. त्याला मित्र लागतात, नातेवाईक लागतात, बोलायला लागतं. त्याला अनेक कारणाने समाजामध्ये सामूहिक राहण्याची सवय असते. तुम्हाला असं वाटतं की परदेशात गेल्यानंतर आपण एकटे पडू, आपल्या जवळचं कोण नाही, म्हणून कम्युनिटी लिव्हिंगकडे जायला पाहिजे. पण एक गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो शामराव, तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा एक महिन्याची. आता तुम्ही सोशल आहे, तुम्ही नेते आहात म्हणून तुमचा कदाचित संपर्क जास्त आहे. सर्वसामान्य माणसाने विचार करावा की दिवसभरात किती लोकांची संपर्क आला, किती नातेवाईकांची संबंध आला, किती मित्रांशी बोलला. मी तुम्हाला लिहून देतो की 30 दिवसात 30 पेक्षा जास्त लोकांशी तुमचा संबंध येत नाही. ऑन एव्हरेज 30 दिवसात 30 पेक्षा जास्त लोकांचा संबंध येत नाही. तुम्ही परदेशात गेला, तुम्ही जिथं नोकरी करता, इथं नोकरी करता, तेच लोक असणार तिथं. आता तुम्हाला गाडी ड्रायव्हर असेल, तिथेही ड्रायव्हर असेल, इथेही असेल. तुम्ही फॅक्टरीत काम केलं, तिथेही लोक असतील, इथेही लोक असतील. पण तुमचं सोशल लिव्हिंग जास्त, सोशल, त्याच्यासाठीच लोकांना परदेशात जायचं टाळणं किंवा आपल्या लोकांच्या शंका जर दूर करायच्या असतील आपल्याला, तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की खरंच आपला किती लोकांची संबंध येतो. कारण आपण म्हणतो आपल्या लोकांची संबंध तुटल, काही तुटत नाही. तुम्हाला 100% सांगतो, तुमचा नातेवाईक दुबईमध्ये असं जर असेल तर तुम्हाला सांगतो तुमचे सगळ्यात जवळचे नातेवाईक सगळ्यात जास्त प्रचार करतात. 4-5 मुलं दुबईमध्ये नोकरी करतो तिकडं, ऑटोमॅटिक प्रतिष्ठा वाढते आपल्याकडे. बघा, तुमचा मुलगा काहीतरी वेगळं करतोय परदेशात, नोकरी, उद्योग, व्यवसाय म्हटलं ना. आता परवा दिवशी श्याम मी तुला सांगतो, तू आता सांगायला कारण वेळ झाला होता म्हणून मी थांबलो होतो. शेखर सपकाळ नावाचा मुलगा, हे आपल्या आता जेजुरीचे ट्रस्टी आहेत ऍडव्होकेट सपकाळ, त्यांचा मुलगा. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायाबद्दल बोलतो. हा शेखर सपकाळ नावाचा मुलगा आज घानामध्ये स्थायिक झालाय. घानामध्ये त्याचा काय उद्योग आहे माहिती तुम्हाला? काय असेल अंदाजे? 500 एकरची त्याची हिऱ्याची खाणी आणि 1000 एकरची सोन्याची खाणी. 500 एकरची हिऱ्याची आणि 1000 लीज होती. त्यातनं त्यांनी सोनं काढायचं, जे काही लीज ठरलेले ते द्यायचं. सोनं आणि हिऱ्याचं खाण असलेल्या मुलाचं वय 27 वर्ष. आता अमेरिकेमध्ये आपल्या जुन्नरच्या एका कुटुंबाने 208 एकर जमीन घेतली आणि तिथं सगळ्यात जास्त पीक घेतलं जातं मका आणि दुसरं सोयाबीन. तर मका आणि सोयाबीन अप्रतिम उगवली म्हणून त्यांनी त्यांच्या शेतातले फोटो मला पाठवले. तुम्हाला जे वाटतं ना तिकडे गेलो शेती बिती काय नाही, तिथं 75,000 रुपये एकरी लागले एवढी जमीन मिळते आणि इथं दुष्काळी जमीन 20 लाख रुपयांनी विकते. ऑस्ट्रेलियाला गेला तुम्ही जर आफ्रिकन कंट्रीमध्ये गेला तर ती जाऊन मिळते तुम्हाला. हजारो नाही लाखो एकर जमीन तुम्हाला पावसावर पीक नाही मिळते, काळी भोर जमीन. आज काय झालंय, आफ्रिकेमध्ये कोण कोण गेले? चायनीज लोक गेले, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना एक्सपांड करायचे, जगावर राज्य करायचे. दुसरे गल्फ कंट्रीचे लोक, त्यांना लागतं अन्न धान्य, फळं भाज्या. त्यांना सगळ्यात स्वस्त कुठं मिळणार? तर आफ्रिकन कंट्रीमध्ये. म्हणून आफ्रिकन कंट्रीमध्ये त्यांनी लीज ऑफ फार्मिंग सुरू केले गल्फ कंट्रीने. आणि मुळात हे जे ब्रिटिशर्स आहेत किंवा युरोपियन लोक आहेत, हे पूर्वीपासून तिथे गेले, अजून सोडलेले नाही कित्येक देश. माहिती तुम्हाला एक गोष्ट, देश सोडलेले नाही आफ्रिकन कंट्रीमध्ये. हे आता हे जे लोक, त्यांना प्रेरणा त्यावेळेस मिळाली, त्यांनी जगावर राज्य केलं. आज आम्ही प्रेरणा पेरली, आज विचार पेरला तर ते निर्माण होतं. इस्रायल जो निर्माण झाला ज्यू लोकांचा देश, ते एक विचार बनतो आता इस्रायली. मला नाव लक्षात राहत नाही त्याचं नाव. त्या माणसाने जगभर फिरून एक गोष्ट सांगितली की जगातले सगळ्यात श्रीमंत ज्ञानी माणूस ज्यू लोक आहे. पण ज्यू लोकांचा देशच नाही, ज्यू लोकांचा एकही देश नाही.
आणि आपला देश असावा अशा संकल्पनेतनं इस्रायलचा जन्म कसा झाला माहितीये का? ते लोक सगळे एकत्र बसायला लागले, एकत्र विचार करायला लागले. त्यांनी असा विचार केला की आता आपला देश कुठला? मग त्यांनी आफ्रिकेमध्ये एक देश विकत घ्यायचा निर्णय घेतला, आफ्रिकेमध्ये. पण तू लोक कशाला येतील आफ्रिकेमध्ये? तिथं काहीतरी प्रेरणा पाहिजे, काहीतरी आस्था पाहिजे, काहीतरी विचार पाहिजे, काहीतरी आपलेपण पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी शोधले आणि ते फायनल झालं की सॉलोमन आणि डेव्हिड जो संस्थापक आहे या धर्माचा, ज्यू धर्माचा, त्याचं जे टेम्पल आहे, वॉल म्हणजे ते मंदिर, त्याची एक भिंत तिथं जेरुसलम मध्ये आहे, ती त्यांनी शोधून काढली. आणि त्या प्रेरणेने, त्या विचाराने, त्या धर्माच्या आस्थेने 80 लाख ज्यू हे इस्रायलमध्ये गेले. म्हणजे एखादा विचार पेरला, एखादी प्रेरणा पेरली की ते घडतं. म्हणजे आता तुम्ही जर केरळला गेलो तर केरळ खूप समृद्ध आहे, कशासाठी? पर्यटनासाठी. हिमाचल समृद्ध आहे, काश्मीर समृद्ध आहे. पण नुसतं सौंदर्याकडे, डोंगराकडे भरून पोटं नाही ना भरत. महाबळेश्वरला तुम्ही गेला तर महाबळेश्वरला 4 दिवस पर्यटन करू शकता. पर्यटनात तर काही पैसे तुम्ही देऊ शकता, पण महाबळेश्वरचे लोक नोकरी निमित्त पुणे, मुंबई आणि दिल्लीमध्ये. तर महाबळेश्वर दिसायला सुंदर आहे, पण पोटा पाण्याचा रोजगार कुठे? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर केरळ हे खूप समृद्ध झालेले आहे. आर्थिक संपन्नेत सगळ्यात जास्त देशातलं सोनं हे आज केरळमध्ये. बघा, तर हे आकडे मी तुम्हाला सांगू शकतो जगातले अनेक. इथं जमलेल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं की हा विचार आहे, ऑस्ट्रेलिया तह कॅनडा म्हणजे जग पालक ग्रंथ करण्याचा विचार आहे, आणि तो काही वाईट हेतूने नाहीये. शिक्षण, उद्योग, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं अर्थकारण समृद्ध करणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. आणि हा चांगला विचार अधिकाधिक लोक स्वीकारतील आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा. मला माहिती आहे की माझ्या या विचाराबद्दल अनेक लोकांचे मतभेद आहेत, कारण बदलती समाज ब्रिगेड सहजासहजी प्रदीप आपल्याला पसंत नाही पसंत. परंतु मला इथं सुद्धा स्पष्ट करायचंय की जी विचारधारा आपण घेऊन चाललेलो आहे ती आपण सोडलेली नाही. तिची संघटनात्मक गरज ती आपण चालूच ठेवणार आहे. परंतु अधिक पुढे जाऊन आपण काही नवीन विचार करायचा असेल तर आर्थिक समृद्धीकडे केला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. आपण बऱ्याच वेळा मला सहन केलं, बराच वेळ झाला सहन केलं. परत एकदा श्याम आणि जळगावची टीम, त्याचे सगळे मित्रमंडळी यांनी आम्हाला अॅम्बेसिडर हॉटेल दाखवलं. इथं आलेल्या प्रत्येकाने हे अॅम्बेसिडर हॉटेल पहिल्यांदा बघितलं. आज नरिमन पॉइंट सारख्या ठिकाणी मंत्रालयाच्या मागच्या बाजूला आज आपण बसलो, पण आपल्याला कुठूनही खोके आलेले नाहीये. फक्त आमचे डोके शाबूत असू द्या.